फेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिघे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घररिघे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म विठोबा हाचे नेम आता न फेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिघे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि गवळणीपर प्रकरणातील अशा पद्धतीचा एका व्याभिचारणीचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची मातृचरणावरी एका कमळा वचन ऐका माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हाची नेमा आता न फेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिघे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवती कवठे यमाईच्या या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर हा सप्ताह संपन्न होत आहे. या कालेची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून अण्णांच्या अतिप्रेमस्तव असणाऱ्या आग्रहातून आणि आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आदरणीय श्री खंडू महाराज बसलेले आहेत, त्यांनी तो अभंग निवडून दिलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार एका विलक्षण असणाऱ्या परमार्थातल्या भूमिकेचं वर्णन करून सांगतायत. परमार्थात सगळ्यात उच्च शिखर जर काय असेल तर गोपी भाव प्राप्त करून घेणं, गोपी या स्थितीमध्ये जाणं. काय आहे गोपींकडं? या गोपींकडं समर्पण आहे, या गोपींकडं सदाचार आहे, या गोपींकडं संयम आहे, सर्वस्व भगवंताला देण्याचं सामर्थ्य आहे. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, भगवंताचं जर व्हायचं असेल तर हे सगळे गुण आपल्या अंगात आले पाहिजेत, तरच आपण परमात्म्याचं होऊ शकतो. म्हणून त्या गोपींचा अभ्यास केला पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे
ज्याच्यामध्ये प्रत्येक उपक्रमाच्या शेवटी आणि गवळणीला महत्त्व दिलंय मला. पहाटचा काकडा जरी आपण केला सगळ्या वारकऱ्यांनी तरी शेवटी गवळण म्हणतो. भजन जरी आपण करायला बसलो आणि भजनाची जर सांगता करायची असेल तर म्हणतात घ्या गवळण, म्हणजे भजनाच्या शेवटी गवळण घेतली जाते. हरिपाठ जरी आपण केला तरी हरिपाठाच्या शेवटी माऊलींची गवळण म्हणली जाते. पूर्वीचे काही कीर्तनकार होते जुने की जे कीर्तनाच्या शेवटी सुद्धा गवळण म्हणायचे, रोजच्या कीर्तनाच्या शेवटी गवळण म्हणायचे. आमच्याकडे सोपन काका सोमन म्हणून आले होते, भुसावळकर, वयस्कर होते. आमच्या गावात कीर्तन केलं त्यांनी. कीर्तन झाल्यानंतर आणि शेवटी गवळण म्हणले. आम्ही विचारलं, म्हणलं महाराज गवळण का म्हणतात? ते म्हणे आज श्रेष्ठांचा संप्रदाय आहे की वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक उपक्रमाच्या शेवटी गवळण फार महत्त्वाची. गवळण ही एक अवस्था आहे, गवळण ही एक भूमिका आहे, गवळण ही एक स्थिती आहे महाराज. म्हणून आज सप्ताहाची सांगत आहे, त्या सांगतेला सुद्धा आपण गवळणच चिंतनाला निवडलेली आहे. गवळण म्हणजे पूर्णत्व. तो पूर्णत्वाचा भाव आपल्या अंतःकरणात उतरावा, तो आपल्याला पाहायला मिळावा, तो या गवळणीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय म्हणते गवळण? तिला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं, भगवंताचा संग प्राप्त झाला, सगळं जग नगण्य वाटायला लागलं, परमात्माच महत्वाचं वाटायला लागलं. आता मला जगातलं काहीच नको, मला फक्त परमात्माच हवा आहे, अशी भूमिका अंतःकरणात निर्माण झाली. काही टाकाऊ नव्हतं, सगळ्या गोष्टी मनासारख्या होत्या. म्हणजे पती मनासारखा होता, सासू मनासारखी होती, मुलं मनासारखी होते, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मनासारख्या होत्या. पण सगळ्या जरी मनासारख्या असल्या तरी सुद्धा तिला त्या भावत नव्हत्या, तिला त्याचे चैन पडत नव्हतं, करमत नव्हतं. तिला भगवंताचा छंद लागला होता. तिला वाटत होतं फक्त देवच माझा असावा, याच्या वाचून दुसरं कोणीच नसावं. एवढं सगळं मनासारखं असून, अनुकूल असून सुद्धा सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताच्या दिशेने निघून गेली आणि ठाम निर्णयापर्यंत आली. काय निर्णय केला? हाची नेम आता न फिरे माघारी, आता परत मागे फिरणार नाही. बैसले शेजारी गोविंदाच्या, गोविंदाच्या शेजारी जाऊन बसली. फक्त बसली असं नाही, पट्टराणीच झाली महाराज. घर रेगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. घर रेगी होणं म्हणजे घर घुशी, घरात घुसली. रिघणे म्हणजे घुसणे, प्रवेश करणे. मी त्याच्या घरात प्रवेश केला, घर रेगी झाले. आणि फक्त प्रवेश करून थांबले असं नाही, त्याची पट्टराणी झाले. पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. ते सावळ परब्रह्म पतिरूपानं मी प्राप्त करून घेतलं. हा त्यातला दिव्य भाव आहे मला. आता मात्र काही चिंता नाही, काही भय राहिलं नाही. त्याचा अंगसंगच मला झाला, बळीयाचा अंगसंग झाला. आता नाही भय चिंता, तुका म्हणे काही भय राहिलं नाही, काही चिंता राहिली नाही. निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. भगवंताच्या संगतीनं ती स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि ती स्थिती जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा बैसले शेजारी गोविंदाच्या, घर रिघे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्रतिवर्षी भगवती कवठे या माईच्या या प्रांगणामध्ये तिच्याच आशीर्वादाने आणि फार सुंदर असणारा हा सप्ताह आपण या ठिकाणी संपन्न करतो. बऱ्याच वर्षांपासून सेवा करण्याचा योग आम्हालाही या ठिकाणी जुळून येतो. सर्व संयोजक मंडळी अतिशय श्रद्धेने, भावनेनं
ही भगवंताची भगवतीची सेवा या ठिकाणी करतात. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला ही सेवा आणि घडत असते. आज काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं. ते चरित्र येणं केनं प्रकारानं कोणत्याही माध्यमातून सांगता येऊ शकतं. चरित्रामध्ये प्रवेश करण्याकरिता अभंग फक्त माध्यम आहे. मग काल्याचा अभंग असो, खेळाचा अभंग असो, गोपाळांचं वर्णन करणारा अभंग असो किंवा गोपिकांचं वर्णन करणारा अभंग असो, कोणत्याही अभंगाच्या माध्यमातून फक्त कृष्ण टार्गेट आहे. कृष्ण पाहायचं आहे, कृष्ण ऐकायचं आहे, कृष्ण अनुभवायचं आहे, हा त्यातला भाव आहे. तो कृष्ण आपल्या सर्वांना समाधान प्राप्त करून देण्याकरिताच प्रगट झाला. कृष्ण त्यांनी कळणं तेवढी सोपी गोष्ट नाही. कृष्ण अनुभवणं तेवढी सोपी गोष्ट नाही. कृष्णापर्यंत जाण्याकरिता एक विलक्षण असणारी अनन्यता असावी लागेल. अनन्य शब्दाचा अर्थ काय होतो? अन्यस्य आश्रय त्याग हा. इतरांचा आश्रय टाकायचा आणि एकाच्याच आश्रयाला यायचं, याला अनन्यता म्हणतात. कृष्ण कधी प्राप्त होईल? जेव्हा कृष्णा वाचून अंतःकरणात दुसरं काहीच शिल्लक राहणार नाही, तेव्हा कृष्ण प्राप्त होईल. आपल्याला तर कृष्ण पाहिजे. मग फक्त कृष्णच पाहिजे का हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. आपल्याला कृष्ण पाहिजे का असा जर प्रश्न विचारला सगळ्या लोकांना तर लोक उत्तर देतात हो कृष्ण पाहिजे. मग दुसरा प्रश्न विचारायचा फक्त कृष्णच पाहिजे का? मग लोक घोटमाळतात. कारण फक्त कृष्णच नाही पाहिजे, त्याला जोडून अजून चवीला पाहिजे, संसार प्रपंच पाहिजे. मग तिथं फेल होतात सगळे लोक. जिथं त्यांनी फक्त एकनिष्ठतेनं दिलेलं उत्तर राहील कृष्ण पाहिजे, तिथं त्यांनी महाराज कृष्ण प्राप्तीच्या काही संभावना दिसू शकतात. अन्यथा नाही. कृष्णाचा स्वभावच आहे. त्याच्या वाचून दुसऱ्याला त्यांनी महत्त्व द्यायचं नाही, त्यालाच महत्त्व द्यायचं. जेव्हा भक्त फक्त कृष्णालाच महत्त्व देतील तेव्हा कृष्ण त्यांनी आपोआपच आपला होईल. त्याला जाणीव होईल की याला आता माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, याला फक्त मीच सर्वस्व आहे. आणि मग मात्र परमात्मा त्यांनी धावत आल्याशिवाय राहणार नाही. असे अनन्य भक्त अनेक आहेत महाराज. स्वराचा स्वर थोडं कमी करा, जास्त आवाज येतो. हा अनन्य भाव आहे. ज्या ज्या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये आणि भगवंताविषयीचा अनन्य भाव निर्माण झाला, ही अनन्यता अशी सहजासहजी प्राप्त होत नसते. तिला फार अभ्यास असावा लागतो, दृष्टी असावी लागते, एक विचाराची बैठक असावी लागते. आपला वारकरी संप्रदाय आहे ना, या संप्रदायामध्ये अनेक विलक्षण असणारी दृष्टी आहे. ती सगळीकडे पाहायला मिळतात. आम्ही फार ठिकाणी फिरतो, अनेक पंथ पाहायला मिळतात, अनेक मार्ग पाहायला मिळतात, अनेक संप्रदाय पाहायला मिळतात. त्या सगळ्या संप्रदायांमध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांना जी दृष्टी आहे ती दृष्टी पाहायला मिळत नाही. काही संप्रदायांमध्ये फक्त ज्ञानालाच महत्त्व दिलं जातं. ज्ञान श्रेष्ठ आहे, आमचं काही दुमत नाही. श्रेयो हे ज्ञानमभ्यासाच ज्ञानात ध्यान विशेष्यते. ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानीनं सदृशम. ज्ञानासारखं पवित्र जगात दुसरं काही नाही. पण फक्त ज्ञानालाच महत्त्व दिलं असं नाही, त्यांनी ज्ञान गिळून टाकलं डायरेक्ट. ज्ञान गिळून गावा गोविंद. ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन केलं, हा महत्त्वाचा विचार आहे. त्यांनी सिद्धांत सांगितला दृष्टांताच्या माध्यमातून. ते म्हणतात कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. कापूर पेटवण्याकरिता अग्नीची गरज पडली. अग्नीच्या माध्यमातून कापूर पेटवला, कापूर पूर्णपणे जळाला आणि कापूर जळाल्यानंतर अग्नी पण शांत झाला. म्हणजे अग्नी कशाकरिता होता? कापूर जाळण्याकरिता. कापूर जळाल्यानंतर अग्नीचं काय काम आहे? तसं ज्ञान आहे. ज्ञान कशाकरिता आहे? ज्ञान हे अज्ञानाला घालवण्याकरिता आहे. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. ज्ञान हे अज्ञानाला घालवण्याकरिता आहे. ज्ञान हे सापेक्ष आहे, अज्ञानाच्या सापेक्ष आहे ज्ञान. अज्ञान घालवण्याकरिताच ज्ञान आवश्यक आहे. संतांच्या माध्यमात गेलात, अंतःकरणातले मल विक्षेप दूर केले, मी स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, मी आवरणात आहे असं त्याला कळालं. आणि आवरण घालवण्याकरिता त्याने तो विवेक धारण करू लागला. त्यानं वैराग्य धारण केलं. विवेक कळतो ना तुम्हाला?
विवेक कुठेही मिळत नाही, कोणत्याही बाजारात विवेक भेटत नाही महाराज. विवेक फक्त संतांच्याच जवळ पाहायला भेटतो. संत तेथे विवेका आसनाची कीजे. संतांच्या जवळ विवेक आहे महाराज. बिनु सतसंग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभन सोयी. संतांच्या संगतीशिवाय विवेक प्राप्त व्हायचा नाही, म्हणून सत्संगतीत जावं लागेल. आता कुठं संत शोधायचे महाराज? कसे भेटतील संत? बाहेरून त्यांनी संत कळत नाहीत, पण आपल्याला पर्वणी आहे, आपण भाग्यवान आहोत. आपण ज्ञानोबरायांच्या नंतर जन्माला आलो. आपण फार भाग्यवान आहोत. आपण तुकोबरायांच्या निळोबरायांच्या नंतर जन्माला आलो. तेच खरे संत आहेत. आता ते कसे काय आपल्याला भेटतील? ज्ञानोबरायांना भेटायचं म्हणल्यावर केवढी साधना करावी लागेल. अरे ज्ञानोबरायांना भेटण्याकरिता साधना करण्याची आवश्यकता नाही. ज्ञानोबरायांनी बिगर साधनेचं तुम्हाला भेटायचं ठरवलंय. मग कसे भेटतील सांगा तरी लवकर. ज्ञानेश्वरी उघडा, तुम्ही अमृतानुभव समोर घ्या, तुम्ही चांगदेव 65 हातात घ्या, तुम्ही हरिपाठाचं चिंतन करा. तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञानोबरायच त्या माध्यमातून भेटतील. ज्ञानोबरायांनी स्वतःला सगळ्या लोकांच्या समोर देऊन टाकलेलं आहे. हे माध्यम आहे ज्ञानोबरायांना पाहण्याचं. तुकोबराय कशी भेटतील? तुम्ही तुकोबरायांची गाथा उघडा, त्या गाथ्यातली सगळी प्रकरणं बारकाईनं वाचा. तुकोबरायांचे विचार तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. नाही, हातात हंटर घेऊन तुकाराम महाराजच उभे राहतील, तुम्हाला सरळ करून टाकतील डायरेक्ट. संतांची संगती आहे महाराज ती. नाथांचं भागवत बघा, नाथ महाराज तुम्हाला दिसतील. निळोबरायांचा गाथा बघा, निळोबराय तुम्हाला प्रत्यक्ष सापडतील. त्यांच्या संगतीत तुम्ही गेलात की मग मात्र तुम्हाला विवेक प्राप्त झाल्याशिवाय राहायचा नाही. या ग्रंथांचं चिंतन केल्याशिवाय विवेक प्राप्त व्हायचा नाही. याला सत्संगती असं म्हणतात. सत्संगतीमध्ये आत्मा अविनाशी आहे आणि तो क्रियारहित आहे. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? लक्षपूर्वक ऐका. हे बघा, हे असं शेवटी नंतर ऐकत नाहीत लोक. हे ऐकणं फार गरजेचं आहे. याची आवश्यकता आहे महाराज. हेच ऐकण्याची आवश्यकता आहे. मी सांगणार आहे चरित्र पुढे. मला चरित्र सांगणं हेच टार्गेट आहे. पण जरा बारकाईने ऐका ना हा मुद्दा. लक्षपूर्वक ऐका. विवेक जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर सत्संगतीची गरज आहे. मग संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही आत्मा आहात. आत्मा हजर आहे, अमर आहे, अविनाशी आहे, कुठं जात नाही, कुठून येत नाही. त्याच्या वाचून सगळंची सगळं चंचल आहे, विनाशी आहे. हे कळणं याचं नाव आहे विवेक. असा विवेक धारण करावा लागेल. आणि जरी विवेक प्राप्त झाला तरी ती निभावण्याकरिता वैराग्याची गरज आहे. नुसता विवेक प्राप्त करून काय करता? सगळं जग मिथ्या आहे कळालं, ब्रह्मसत्य आहे कळालं, पण ते धारण करण्याकरिता प्रॅक्टिकलाच जीवनात आणण्याकरिता कुठेतरी मन घट्ट करावं लागेल. वैराग्य पण असलं पाहिजे. पारमार्थिक माणसाकडे सगळ्यात प्रधान साधन जर काय पाहिजे तर वैराग्य. जर पारमार्थिक माणसाजवळ वैराग्य नसेल, त्याच्याकडे जर सोशिकता नसेल, त्याच्याकडे तर तितिक्षा नसेल, पारमार्थिकच काय कामाचा? त्याला ऊन सहन होत नाही, वारा सहन होत नाही, भूक लागलेली सहन होत नाही, थंडी सहन होत नाही. आणि असा माणूस पंढरपूरच्या वारीला गेला, काय करेल होतो? तो 1-2 दिवस चालेल आणि लगेच तिकीट काढून घराचा मार्ग धरेल. तर त्याच्याकडे वैराग्य कमी पडेल ना, तितिक्षाच नाही राहणार त्याच्याकडे. पण विवेक जरी झाला तरी वैराग्याची गरज आहे. म्हणून विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगण्याची नाही. म्हणून विरक्ती वाचून ज्ञान पण शिल्लक राहणार नाही. मग ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला त्यांनी महाराज अशा पद्धतीने विवेक धारण करावं लागेल, वैराग्य धारण करावं लागेल. शमाधी षटक त्याच्यामध्ये शम असावा लागेल, दम असावा लागेल. त्यानं मन आवरावं लागेल, त्याने इंद्रिय आवरावे लागतील. आणि मग तो ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत जाईन. आणि ते ज्ञान जीवनामध्ये आलं की ज्ञानाच्या माध्यमातून अज्ञान जाईन. कशाचं अज्ञान आहे आपल्याकडं? ते अज्ञान जर कशाचं असेल तर स्वरूपाचं अज्ञान, मी कोण आहे याचं अज्ञान. किती लोकांना माहिती आहे मी सच्चिदानंद रूप आहे? किती लोकांना माहिती आहे मी जन्माला येत नाही, मी मरत नाही, मी अनादी आहे, मी अनंत आहे, मी चिरंतन आहे. असं ज्ञान झालं पाहिजे. हे ज्ञान त्यांनी सर्वांना नाही, हे कळत नाही, याचंच नाव अज्ञान आहे. त्याला कारण शरीर असं म्हणतात. आणि तेच जन्म मरणाला कारण आहे. जर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही आणि हे शरीर जर पडलं तर परत जन्माला यावं लागतं. का बरं? स्वरूपाला जाणलं नाही म्हणून, जीवदशा घालवली नाही म्हणून परत जन्माला यायचं कारण पडतं. आणि मग हा जन्म मरणाचा जो प्रघात आहे असाच चालू राहतो. परत पुढचा जन्म माणसाचा मिळाला तर बरं, जर गाढवा कुत्र्याचा मिळाला मग तर कामच झालं महाराज. मग परत त्यांनी एका योनीमध्ये कोटी वेळेला चक्रा मारायच्या, मग माणसाची योनी प्राप्त होईल. मग पुन्हा एकदा संधी प्राप्त होईल मुक्त होण्याची.
आणि ती जर गमावली की परत गाढव कुत्रा, की परत सगळ्या योनीनं चक्रा मारीत यायचं आणि परत माणसाचं शरीर कधी प्राप्त होईल देव जाणे, आणि मग तो मुक्त होईल. म्हणून एवढे अट्टहास करण्यापेक्षा आज आपण मनुष्य झालेलो आहोत ना, आज आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आज आपल्याला हे बोलणं पण कळत आहे, मग आताच तरतूद करायला काय हरकत आहे, आताच विचार करायला काय हरकत आहे. म्हणून अज्ञान घालवण्याकरिता ज्ञान प्राप्त करून घ्यावं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं रे झालं की अज्ञानाचा नायनाट करून टाकतं. पण ज्ञान शिल्लक राहिलं तर घोटाळा होतो. ते ज्ञान सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. जर ते शिल्लक राहिलं तर ते सुद्धा गोत्यात आणतं. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचले, मी ज्ञानी झालो, मला ज्ञान झालं. हे सगळे त्यांनी अज्ञानी आहेत, सगळे बावळट, मी एकटा शहाणा, अशी भावना तयार होते ना महाराज. हा अहंकार आहे. आणि हा त्यांनी सज्ञानाच्या खांद्यावर बसत असतो, त्याच्या मानगुटावरच बसतो महाराज, त्याला नाचवतोच तो. फार महत्वाचा विचार, तो पण गेला पाहिजे. गुरुजी दृष्टांत सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांच्या परंपरेतून आम्हाला ग्रंथ शिकायला मिळाले. फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज हे शिकणं सुद्धा. म्हणून वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी तत्त्वज्ञानाची भाषा वापरलेली आहे. आणि तत्त्वज्ञान हे शास्त्र चिंतनाशिवाय आपल्याला कळायचंच नाही. म्हणून त्यांची भाषा गुरुजींची उंच होते. ते दृष्टांत सांगायचे की अज्ञान दगडी घालवणं किती महत्त्वाचं आहे आणि ज्ञान घालवणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. एका माणसाचं लग्न झालं, एका मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलांना फार आनंद होतो. लग्न कार्य झालं, फार आनंदात होतं. थोडे दिवस आनंदी राहिला, नंतर चांगली घसरट झाली आणि कर्मधर्म संयोगानं बायको थोडी चिटकी होती. आता नाही चिटूक फेटूक सांगितलं पाहिजे कीर्तनात, दृष्टांतात आहे ती चिटकी होती. आणि त्याला हळूहळू चांगली घसरट झाल्यानंतर त्याला कामधाम सांगायला लागली. त्याला म्हणले, हे बघ पाणी भर. कधी पाण्याच्या भांड्याला हात लावला नाही बिचाऱ्यानं. बायको दमात घ्यायला लागली, पाणी भर. मग पाणी भरायला लागला, धुणं धू, भांडी घास असं म्हणायला लागली त्याला ती. आणि तो सगळे कामं करायला लागला. नाईलाज झालं त्याचा, असा कृश झाला, मरतुकडा झाला. का बरं? त्याचं कारण होतं, आतलं कारण सांगतो. ती त्याला म्हणायची, हे कामं जर केले ते बरं, नाही तर तुमची बेंडकुळी करून टाकेन. चेटूक होती मला ती. म्हणायची, उंदीर तरी करीन, नाही तर बेंडकुळी तरी करेन तुमची, असं म्हणायची त्याला ती. मग त्याला अन्न गोड लागे ना, झोप ये ना महाराज, आणि काम तर करावं लागत होतं. एका मित्रानं विचारलं, म्हणलं चांगला दष्टपुष्ट होता लग्न झालं त्यावेळेला, असा मरतुकडा का झालास? तो म्हणला, तुला म्हणून सांगतो, माझा मित्र आहेस, माझी बायको चेटकी आहे रे म्हणला. ती मला सारखी दम देत राहते, तुझा उंदीर करीन, तुझी बेंडकुळी करीन, आता काय करायचं? तो म्हणलं, मला दुसरी एक चेटकी माहिती आहे शेजारच्या गावात, हिच्यापेक्षा वरचढ आहे, आपण तिच्याकडे जाऊ, हिचा बंदोबस्त करून टाकू. आता गुरुजी फार सुंदर सांगायचे, मला तसं सांगता येत नाही. गेले शेजारच्या गावात आणि गेल्यानंतर तिच्यासमोर सगळा प्रस्ताव मांडला की असं असं आहे, याची बायको चिटकी आहे, याला म्हणते उंदीर करून टाकीन, बेंडकुळी करून टाकीन. आता हा जरा दिसायला चांगला होता आणि घरी परिस्थिती पण चांगली होती. आणि हा प्रस्ताव मांडायला तिच्यासमोर गेला. तिने याला पाहिलं, त्या चिटकीनं. तिचंही लग्न व्हायचं होतं. ती याला म्हणली, तुझ्या सगळ्या त्रासातून मी तुला मुक्त करू शकते. मी काय करणार, तुला मी थोडंसं भस्म देते म्हणले. हे भस्म घे, घरी जा, मी तुझ्या घरी येईल. मी तुझ्या घरी आलोय की तुझी बायको मला पाहिल, तिला कळेल ही पण चिटकी आहे म्हणून. मला पाहिलं की लगेच ताबडतोब ती काळी घार होईल, मी पांढरी घार होईल. आम्ही दोघी घारी झालो की भांडण करायला सुरुवात करू. आणि आमचं भांडण सुरू झाल्यानंतर तू काय करायचं, हातात काठी घ्यायची आणि काठी घेऊन टाकणे महाराज, जी काळी घार आहे तुझी बायको, तिच्या डोक्यात काठी घालायची, तिला मारून टाकायचं. काळी घार मारून टाकायची. घार मारल्यानंतर काय कोर्टात केस होणार नाही, बायको मारल्यावर झाली असते. म्हणून आता लोकांना काय माहिती ती घार तुझी बायको आहे म्हणून मारून टाकायची. आणि तिला मारून टाकल्यानंतर जे भस्म मी तुला दिलेलं आहे, हे भस्म तू माझ्या अंगावर, म्हणजे पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकायचं. मग मी जिवंत होईल, म्हणजे मी परत पहिल्या रूपामध्ये येईन. आणि पहिल्या रूपात आल्यानंतर मग तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तू माझ्याशी लग्न केल्यानंतर आपण सुखाने हे जास्त लांबलं सुखाने संसार करू. संसारात कुठं सुख असलं का महाराज? पण आपण सुखाने संसार करू असं त्यांनी सांगितलं. बिचारा भोळा बाबडा हो म्हणला. मित्र म्हणला, चल घे भस्म तिच्याकडून. आलीच दुसऱ्या दिवशी महाराज ती. ठरल्या नियमाप्रमाणे सगळं झालं. ती काळी घार झाली, ही पांढरी घार झाली, भांडण सुरू झालं. यानं पण हातात काठी घेतली, काळी घार मारूनच टाकली, खटखटच मिटली.
कोणाला तपास नाही महाराज. हा आता पांढरी घार होती, तिच्यावर भस्म टाकायचं होतं. भोळा भाबडाच होता बिचारा, पुडी सोडली भस्म टाकायचं विचार होतं. मित्र म्हणला बावळलास का? अरे ती तरी बेंडकुळी करून टाकीन म्हणत होती, उंदीर करीन म्हणत होती. ही तिच्यापेक्षा डेंजर आहे, ही तुझी गोमाशी करून टाकीन ना. हिला पण त्यांनी महाराज भस्म टाकायची आवश्यकता नाही, मग हिला सुद्धा काठीच मारायची गरज आहे. हिच्या पण डोक्यात काठी घालायची गरज आहे. जशी काळी घार काठी घालून मारण्याची आवश्यकता आहे, म्हणजे अज्ञान जसं घालवण्याची आवश्यकता आहे, तसं पांढरी घार म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान सुद्धा घालवण्याची गरज आहे, ते सुद्धा घालवलं पाहिजे महाराज. जर ते शिल्लक राहिलं तर त्रास देईल, ते शिल्लक राहिलं तर अहंकार होईल. नित्य अभिमान नित्य नवात आहे माझी, त्याच्यात नित्य अभिमान आहे, नवीन अभिमान आहे. म्हणून काळी घार म्हणजे अज्ञान आहे आणि पांढरी घार म्हणजे ज्ञान आहे. तशी त्यांनी काळी घार घालवण्यास योग्य आहे, तशी पांढरी घार पण घालवण्यास योग्य आहे. तिच्या पण डोक्यात काठीच घालायची, म्हणजे अज्ञान घालवा ज्ञानाच्या माध्यमातून, आणि मग ज्ञान शिल्लक राहील, मग ते ज्ञान सुद्धा घालून टाका. कशानं घालवायचं ज्ञान? कशानं घालवायचं? काय साधन केलं म्हणजे ज्ञान घालवता येईल? साधू संतांनी ते साधन सांगितलं. भगवंताच्या समोर विनंती केली, हे जाणून न ते करी माझे मन, तुझं प्रेम दे. त्या प्रेमानं त्यांनी महाराज मला नेणतेपणा प्राप्त होईल. पण कधी जाणून, आधी जाणीव करून दे म्हणजे ज्ञान दे, आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला नेणतं करून टाक. कशानं होऊ शकतं हे? फक्त एकाच साधनानं, प्रेमानं. प्रेम फार श्रेष्ठ साधन आहे महाराज, कारण प्रेम सगळं त्यांनी घालून टाकतं. हा प्रेमामध्ये त्यांनी महाराज भेदाला पूर्णपणे घालवलंच जातं. प्रेमी आणि प्रेमास्पद दोघेजण वेगळे राहत नाहीत, एकरूप होऊन जातात. अशी अवस्था प्रेमाची आहे. ज्ञानानं त्यांनी महाराज भेदाचा निषेध केला जातो, भेद घालवला जात नाही. जे निषेध केलं जातं वर डोकं काढू शकतं पुन्हा कधीतरी, म्हणजे घालवलं जातं ते मात्र परत वर डोकं काढणार नाही. म्हणून प्रेम असं साधन आहे बघा. शास्त्र म्हणतं क्रियेनं नाश होतो. क्रियेनं नाश होतो, ज्ञानानं बाध होतो. दिसणारे जे संपूर्ण जगत आहे याच्याकडे पाहत असताना अनेक मतमतांतर आहेत. क्रियेच्या माध्यमातून हे घालवता येऊ शकतं, पण कोण घालवलं एवढं मोठं जग? क्रियेनं नाश करता येतो. म्हणजे मग ज्ञान प्राप्त करा, ज्ञानानं सगळं जग बाधित होऊन जाईल. झालंच नाही, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, अशी अवस्था प्राप्त होईल. ज्ञानानं बाध करून टाका. पण जरी बाध केला तरी पण ज्ञानातले सुखदुःखाचे हेलकावे मात्र भोगावेच लागतील. हे जग त्यांनी महाराज जरी बाधित झालं तरी सुद्धा त्याचे सुखदुःखाचे हेलकावे आपल्याला कायमस्वरूपी सहन करावेच लागतील. बाधित अनुवृत्तीने व्यवहार जरी झाले तरी सुद्धा मग काय केलं पाहिजे? या जगाचा विसर पडला पाहिजे. हा विसर कशानं पडेल? तो क्रियेनं पडणार नाही, तो ज्ञानानं पडणार नाही. तो विसर जर पडायचा असेल तर भगवंताच्या प्रेमानं पडेल. ते प्रेम अतिशय श्रेष्ठ साधन आहे महाराज. देवावर प्रेम करा, प्रेमानं तुमचं सगळं विसरून जाईल महाराज. गोरोबा काका आणि माती तुडवत होते महाराज, भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब झाले, विसरच पडला. माती तुडविता नाही देहस्थिती, देहस्थितीच राहिली नाही. कुंभाराने बाळ तुडविले पायी, बाळच पायाखाली तुडवलं, विसर पडला ना. फार महत्वाचा विचार आहे. नवलच आहे, नवलाची गोष्ट आहे. कसं खेवाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, पायाखाली बाळच तुडवलं महाराज. त्याने हात तोडून घेतल्यानंतर देवाला यावं लागलं सेवा करायला. सावता महाराज होते,
शेती करत होते, पण भगवंताच्या चिंतनात स्वतःला विसरले. त्यांच्या घरी काम करायला देवाला विसर पडला ना, भगवंताचं प्रेम पोटात तयार झालं, कामाचा विसर पडला. देव स्वतः त्यांनी काम करण्याकरता आला. नरहरी सोनार होते. ती पांडुरंगाचा छंद लागल्यानंतर आणि पांडुरंगाच्याच समोर जाऊन बसायला लागले. आता सोनाराचं दुकान म्हणजे काही किराणा दुकान थोडंच असतंय उघडं टाकून जायला. दिलं दुकान सोडून तसंच, आणि लगेच ताबडतोब अशा पद्धतीनं पांडुरंगाच्या समोर जाऊन बसले. देवाला चिंता. देव त्यांनी महाराज विटेवरून उतरला, नरहरी महाराजांचं रूप घेऊन त्यांच्या दुकानात काम करायला. बरं फुंकू लागे. का बरं? विसर पडला. कशानं विसर पडला? प्रेमानं विसर पडला. अख्खा अभंग पाहून घ्या. उचे नीचे काही नेले भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविने. सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनार लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. किती प्रमाण पाहावेत. हे कशाकरता प्रमाण? विसर पडला. आणि कशानं पडला? भगवंताच्या प्रेमानं पडला. किती श्रेष्ठ साधन आहे प्रेम. नाथ महाराजांना देवासमोर म्हणावं लागलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. प्रेम फार महत्वाचं आहे. उच्च साधन आहे प्रेम, जे ज्ञानाच्याही पलीकडचं आहे, जे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असणारं साधन आहे प्रेम. म्हणून तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नकोच म्हणले ज्ञान. अभिमान नित्य नवातया माझी नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. दावे रूप मज गोपिका रमना ठेवीन चरणावरी माथा. नकोच म्हणले. न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूप पुरे. लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरोनिया. ज्ञान बाजूला केलं. टाळा टाळी लोपला नाद अंगू अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. सगळे प्रमाण पाहून घ्या. म्हणजे ज्ञानाला गिळून टाकलं आणि गोविंदाचं भजन केलं. का केलं? ते गोविंदाचं भजनच फार प्रेम देणार आहे. ते गोविंदाचं भजनच फार विलक्षणत्व प्राप्त करून देणार आहे. जगात कोणीच देऊ शकत नाही ती गोविंदाचं भजन देतं. केलं पाहिजे ना. का? कधी भजन कराल? जेव्हा गोविंद तुम्हाला आपला वाटेल, जेव्हा गोविंदाविषयी तुमच्या मनात विलक्षण भाव तयार होतील. नुसती भक्ती करणं महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये भाव असणं पण महत्त्वाचं आहे. निवळ भक्ती करतात ना लोक महाराज, आपण कायम दृष्टांत ऐकत असता. भक्ती करणं वेगळं आणि त्याच्यात भाव असणं वेगळं. कृष्णाविषयीचं भाव पोटात असलं पाहिजे. भावयुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती केली पाहिजे. निवळताने देवाला पाणी घालायचं आणि त्याला गंध लावायचा आणि त्याचा शृंगार करायचा आणि झालं काम म्हणायचं आणि घ्या आता चहा, असं नाही महाराज. ते त्याच्यात भाव असला पाहिजे. तो कृष्ण सामान्य नाही, तो प्रत्यक्ष देव माझ्या समोर आहे अशी भावना पोटात ठेवा. त्याला स्नान घालताना मी कन्हैयाला स्नान घालतोय, मी कन्हैयाला गंध लावतोय, मी कन्हैयाचा शृंगार करतोय. अतिशय सुंदर आहे महाराज तो. त्या सौंदर्य पाहून मनामध्ये भाव तयार आहे. त्याला हातात घेतल्यानंतर दुसरं काय आठवायचंच नाही, डायरेक्ट त्याच्याशी बोलायचं. आता वळवळ करायची नाही, आंघोळ करायची. चांगलं आपल्याला कसं गरम पाणी लागतं स्नानाला, तसं देवपूजेला सुद्धा काही लोक गरम पाणी देवाकरता असतं. मग सावकाश पाणी ओतायचं, मग त्याला स्वच्छतेने धुवून काढायचं, मग त्याला चांगलं पुसून काढायचं. आपली देवपूजा म्हणजे शॉर्टकट असते. घ्यायचं पाणी ओतायचं, ओतलं की फक्त गंध आपलं पुसून कालचा पुसायचा आणि आजचा लावायचा, झाली देवपूजा. एवढंच असते आपली देवपूजा. त्याला वस्त्र नसतात, त्याला अलंकार नसतात. काय कमी पडतं याच्यात? काय कमी पडलं याच्यात? कमी पडला भाव. ते स्नान घालणं, त्याचा शृंगार करणं ही झाली भक्ती. पण ती त्या पद्धतीनं केली नाही. का नाही केली? त्याचं कारण कमी पडला भाव. तो भाव महत्वाचा आहे. तुम्हाला कृष्ण जर पाहिजे असला तर आतापर्यंतची बडबड होती शिखरावर जा ज्ञानाच्या, आणि ज्ञानाच्या शिखरावर जाऊन आणि अशा पद्धतीने त्या ज्ञानालाही बाजूला करा आणि प्रेम कन्हैयाचा अंतकरणात धारण करा. आणि त्या प्रेमानं भगवंताला त्यांनी महाराज आळवायला सुरुवात करा. आपण उपक्रम करताना असा उपक्रम केला, कृष्णाला त्याच्या वाचून दुसरं काहीच नको असतं, अनन्यता असली पाहिजे. मग अनन्यता असणं म्हणजे काय? दुसरं काहीच कोणतंच साधन नाही पाहिजे, दुसरं कोणीच नाही पाहिजे, फक्त कृष्णच पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल मला ज्ञान झालेलं आहे, काय गरज आहे मला कृष्णाची, मी ज्ञानानं मुक्त होईन. कृष्ण म्हणतो मग बस ज्ञानातच, मी नाही भेटणार तुला. सगळं टाकून दिलं पाहिजे. मग या सगळ्या प्रपंचातल्या गोष्टी ते सांगितल्याच नाहीत मी तुमच्यासमोर. हे मिळवायचं ते मिळवायचं ते जाऊ द्या बाजूला. अज्ञान घालवायचं परमार्थात आल्यानंतर.
आणि ते अज्ञान घालवल्यानंतर ज्ञान प्राप्त होईल. देव म्हणतो ज्ञान पण घालव, ज्ञानाचा अभिमान गेल्याशिवाय मी तुला भेटायचो नाही. म्हणजे विलक्षण प्रेमात चिंब व्हायचं, भगवंताची भक्ती करायची आणि भावयुक्त अंतकरणानं करायची, त्याच्याशी बोलत राहायचं, त्याला सांगत राहायचं, भावना त्याच्यासमोर व्यक्त करत राहायच्या. तू भेटला पाहिजे कन्हैया असा भाव पोटात प्रगट झाला पाहिजे. एवढ्या शुद्ध भावनेनं जर त्या भगवंताला आळवायला सुरुवात केली तर परमात्मा प्रसन्न होईल. आणि प्रसन्न होऊन त्यांनी महाराज तुम्हाला विचारलं काय पाहिजे, कशाकरिता आळवत आहात. मग त्याला खरं खरं सांगायचं मनातलं, देवा जगातलं काहीच नको, या सगळ्या वस्तू नाशिवंत आहे त्याचं मला ज्ञान झालेलं आहे. येरती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. हे कोणी त्यांनी महाराज शाश्वत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी देथे दुष्चित्त झणे जडो देसी. ही ब्रह्मादिक पद त्यांनी महाराज दुःखरूपच पद आहेत, यातलं मला काहीच नको आहे. मग काय पाहिजे, काय नाही पाहिजे देवा, तू आणि मी एकच आहे हे पण मला कळालेलं आहे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी या भूमिकेत आहेत. म्हणून आता वेगळं काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. पण तरीसुद्धा त्यांनी महाराज जीवन शिल्लक आहे. मग उरलेल्या 4 दिवसांमध्ये आता खेळीमेळी जगायचं आहे. आता दिवस 4 खेळीमेळी. काय खेळीमेळीत केलं पाहिजे, आता तू देव होऊन समोर उभा राहा आणि मी भक्त होऊन तुझ्या समोर त्यांनी उभा राहतो. आपण थोडा सौदा करूया. काय सौदा करायचा, आम्ही द्यावे तुम्हा, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, आम्ही तुमचं नाव घेतो अखंड आणि तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा. व्यवहार करूया. सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हा व्यवहार आहे, सौदाच केला तुकोबरायांनी. ते म्हणले माझे पाय तुझी डोई, ऐसे करिगा भाक देई, पाहता दिसे उफराटे, जोडेत हे भाग्य मोठे. शब्द ऐका बारकाईनं, थोडासा विचार करा. माझे पाय तुझी डोई, देवा माझे पाय आणि तुझी डोई म्हणजे तुझं डोकं. ऐसे करिगा भाग, मला वचन दे, माझे पाय आणि तुझं डोकं. जमतं का हो, थोडं स्वरातून गेल्यासारखं वाटत नाही का. आपले पाय आणि देवाचं डोकं म्हणजे देवानं आपल्या पायावर डोकं ठेवायचं, कसं वाटतं महाराज. ते पण म्हणले पुढे पाहता दिसे उफराटे, उलटच दिसतं. पण हे जर प्राप्त झालं तर जोडेतही हे भाग्य मोठे. असं जर झालं तर फार मोठं भाग्य होईल. म्हणजे काय, देव जर आपल्या पाया पडला तर फार मोठं भाग्य होईल असा अर्थ लावू नका. सौदा चाललेला आहे, सौदा. तुकोबराय देवाच्या समोर गेलेत, म्हणे देवा मी तुझ्या समोर आलोय काही अपेक्षा ठेवून. काय अपेक्षा आहे तुकोबा, मला तुझ्या चरणांची गरज आहे देवा, मला तुझे चरण पाहिजेत. देव म्हणला माझे चरण तुम्हाला पाहिजेत. म्हणे हो. काय द्याल त्याच्या बदल्यात. ते म्हणले काय देणार नाही ते विचार, काही पण द्यायला तयार आहे. काय देऊ सांग, काय देशील ते सांग, द्याल ते सांगा ना. मग सांगितलं माझ्याकडे सगळ्यात प्रधान जर काय असेल तर माझं मस्तक आहे. या शरीरामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट कोणती. आता सध्या तर माझा गुडघाच मला मुख्य वाटतो बाबा, फार त्याच्याकडे सगळं लक्ष लागलेलं आहे. म्हणून प्रधान गोष्ट कोणती, मस्तक सगळ्यात प्रधान आहे महाराज. असं प्रधान असणारा भाग आहे. तुला जर द्यायचं असेल ना, मी तुला हात पाय हे बाकीचं काही देणार नाही, डायरेक्ट माझं मस्तकच तुला देऊन टाकेन. जर तू तुझे चरण मला दिले तर, तू तुझे चरण मला दे, मी माझं मस्तक तुला देऊन टाकतो. कोण म्हणलं, तुकोबराय देवाला म्हणले. देव प्रसन्न झाला. देव म्हणला ठीक आहे, माझे चरण तुम्ही घ्या, तुमचं मस्तक मी स्वीकारतो. मग तुकोबरायांनी वाजवून घेतलं. आजपासून माझे पाय तुझी डोई, आजपासून माझे पाय. सौदा झाला ना आता. इथून पुढे हे जे पाय आहेत की नाही, पायावर अधिकार कोणाचा, माझा, आणि या मस्तकावर अधिकार कोणाचा, तुझा. माझे पाय तुझी डोई, असं त्यांनी झालंच ना महाराज. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी कृष्णाच्या सुखाच्या अधिकारी व्हाल. हे डोकं दुसरं कुठंच टेकवायचं नाही. या डोक्यात दुसरी काहीच विचार आणायचे नाही. या डोक्याला फक्त कृष्णाच्याच पायावर ज्या दिवशी टेकवाल त्या दिवशी कृष्णाचे पाय तुमचे होतील. मग कोणी त्याच्यावर अधिकार गाजवायला येणार नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. साधू संत असेच आहेत. त्याला म्हणले देवा तुझ्या चरणांची गरज आहे, तुझ्याबरोबर खेळायची गरज आहे, बागडायची गरज आहे. तो म्हणला मला तुमच्यासारखेच पाहिजे. नाही तर जगात फार आहेत मला स्वतःचे दुखडे गाणारे. माझ्यासमोर यायचं, त्यांनी डोकं आपटायचं, सौदे करायचे. माझं एवढं काम कर देवा, तुला एवढी नारळाचं तोरण बांधेन, एवढे नारळ फोडेन, असं करीन, फलानं करीन. असे सौदे करतात ना लोक देवाबरोबर. काही देव टक्केवारी घेतात. खरं सांगतो मी तुम्हाला, असे काही प्रशस्त देवस्थान आहेत, लोक जाऊन नवस करतात. एवढं त्याने महाराज फक्त जुगाड जमू दे, एवढे टक्के तुला देईन. आणि मग ते श्रीमंत झाले सगळे देव महाराज टक्केवारी घेऊन. अशा पद्धतीचे सौदे करणारे फार आहेत समाजामध्ये.
पण स्वतःला भगवंताला देऊन भगवान आपला करणारे किती आहेत हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी तूच पाहिजे देवा, तुझी संगती पाहिजे, तू दिसला पाहिजे, तू बोलला पाहिजे, तू खेळला पाहिजे, तू बागडला पाहिजे, असं फार अंतकरणात वाटतं रे का नाही या. असं म्हणल्यानंतर देव म्हणला तुमच्यासारखेच मला पण पाहिजेत, की तुमच्या अंतकरणात दृढ भाव आहे, माझ्याविषयीचं प्रेम आहे, मी सुद्धा तुमच्याकरता तळमळतोय, तुमच्यासारखेच पाहिजेत, येतो मी, चला. कुठे कुठे येणार आहेस ते सांग म्हणे. द्वापार युगाच्या शेवटी येतो व्रजभूमीमध्ये, तिथं आलो की मग तुम्हा सर्वांना मी भेटेन. ठीक आहे म्हणले. मग सगळेच आले, अवतार घेऊन आले. कोणी गोपाळ, कारण ज्ञान झालं होतं ना, आता जन्ममरणाची परंपरा राहत नाही. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाग्नीत सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा, मग ज्ञानानं त्यांनी सगळे कर्म जळून जातात. आणि सगळे कर्म जर जळाले तर जन्माचं कारणच शिल्लक राहत नाही, कारण कर्म हेच जन्माचं कारण आहे. आगा कर्मी जय उरावे तय ते हे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, किती प्रमाण आहेत. कर्म जर शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं, आणि ज्ञान झालं की कर्म जळून जातं. ज्ञानानेच जळतं, दुसऱ्या साधनाने जळत नाही. ज्ञान तर झालेलं आहे, ज्ञान पण संपून टाकलं, प्रेम प्रगट झालं. आणि म्हणून ते मुक्त आहेत आणि ते नित्य मुक्त आहेत आणि ते पुन्हा पुन्हा यायला तयार आहेत. तुकोबरायांसारखे महापुरुष तेव्हाही होते. ते म्हणले जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. अशा अनेक प्रमाणात नामदेव महाराजांविषयी जनाबाई म्हणतात, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणी. 4 युग झाले नामदेव महाराज देवाबरोबर आहेत. आधी प्रल्हाद झाले होते. आधी जो प्रल्हाद तो चिपई अंगद, प्रल्हाद झाले, अंगद झाले, उद्धव झाले, नामदेव महाराजांच्या रूपाने आले, तेच तुकोबरायांच्या रूपानं प्रगट झाले. ही त्यांची परंपराच आहे महाराज. ते नित्यमुक्त आहेत, स्वतःच्या सामर्थ्याने येतात. जसे सगळे आले महाराज नित्यमुक्त, स्वतः टोळीच आहे त्यांची, त्यांचं मंडळच आहे महाराज. ते नाटक मंडळ असतं ना, नाटकाचा जर शो असला गाडी भरूनच येते त्यांची. मग तो सेट तयार केला जातो आणि ते सगळे पात्र आपल्यासमोर डोलत राहतात आणि आपण ते पाहून सुखी दुःखी होतो. पण ते मात्र पात्रच असतात. तसे सगळे पात्र घेऊन येतो आणि सगळे त्यांनी महाराज त्याच्या खेळामध्ये सहभागी होतात. हे सगळे जीवनमुक्त आहेत, नित्यमुक्त आहेत, महाज्ञानी आहेत, प्रेमानं चिंब झालेले आहेत. आणि ते त्यांनी महाराज अशा पद्धतीने येतात आणि त्याच्यात सहभागी होतात. आणि ते सहभागी झाले की फार आनंद भोगतात. सगळे आले, कोणी गोपाळ झालं, कोणी गोपिका झालं, कोणी गोमाता झालं, कोणी वृक्ष झालं, कोणी पक्षी झालं, कोणी हरण झालं, कोणी वानर झालं. असे अनेक रूप धारण करून आले. तो येणार आहे, तो येणार आहे, त्याचं सुख प्राप्त होणार आहे, त्याची संगती प्राप्त होणार आहे. गोमातेला वाटत होतं तो येणार आहे, पाठीवून हात फिरवणार आहे. तो त्यांनी गोपिकांना माहीत होतो तो येणार आहे, ठुमक ठुमक करून आपल्या समोर नाचणार आहे. गोपाळांना वाटत होतं तो येणार आहे, आपल्या गळ्यात हात घालून फिरणार आहे. वृक्षांना वाटत होतं तो येणार आहे, आपल्या सावलीला त्यांनी महाराज बसणार आहे. पक्ष्यांना वाटत होतं तो येणार आहे, आपण त्याला डोळे भरून पाहणार आहोत. वानरांना वाटत होतं तो येणार आहे, आपली चंचलता घालवणार आहे. हरणांना वाटत होतं तो येणार आहे, त्याच्या मुरलीचा मधुर ध्वनी आपल्याला ऐकवणार आहे. प्रत्येकाच्या मनात भाव आहेत महाराज. हे सगळे भाविक एकत्र आले आणि व्रजभूमीत त्यांनी प्रगट झाले आणि आता वाट पाहायला लागले देव यावा म्हणून. देवानं विचार केला, सगळे वाट पाहतात, हे वर्म आहे त्यातलं. देव येईल कधी, देव भेटेल कधी, जेव्हा तुम्ही वाट पाहाल त्यावेळेला. जर तुम्ही देवाची वाटच नाही पाहिली तर देव कसा येईल हो महाराज, फार महत्त्वाचा विचार आहे. पण हे कीर्तनातून ऐकत असताना आपल्या मनाला उपदेश केला पाहिजे. असा जन्म वयाला चालला ना महाराज, की केवढं वय आपलं झालं असेल, प्रत्येकाने आपापलं वय तपासून बघा. आणि आतापर्यंत जर परमात्म्याची भेट झाली नसेल तर जरा तळमळ चित्ताची करा. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येत. म्हणून हे भगवंता मला चाळं लावून या असे चाळविने ठेवले. हे पांडुरंगात आणि आस लावली तुझ्या भेटीची, चाळून ठेवलं, अजून आलाच नाहीस. आता जर नाही भेटला ना, अशीच जर साधना आपली चालत राहिली शेवटपर्यंत तर भेटणार पण नाही. बदल केला पाहिजे, काहीतरी बदल केला पाहिजे. बदलाशिवाय जमणार नाही महाराज, त्यात काहीतरी बदल असलं पाहिजे. म्हणून काय बदल करायचा आहे? आत्तापर्यंत जर त्यांनी नॉर्मल परमार्थ करत असाल, फक्त पारायण केलं झाला परमार्थ, गेले पंढरपूरला आले घरी झाला परमार्थ, कीर्तनाला गेले ऐकलं कीर्तन आले घरी झाला परमार्थ, एवढ्यावरच जर तुम्हाला वाटत असेल आपण फार परमार्थ करतो आणि अजून जर परमात्मा भेटत नसेल तर समजायचं हा परमार्थ कमी आहे, याच्यात काहीतरी त्रुटी आहे. मग काय त्याच्यात आणखी रंगवलं पाहिजे, काय भरलं पाहिजे, त्याच्यात भाव भरा.
त्याच्यामध्ये भाव होता. त्याच्यात फार महत्वाचा विचार आहे. भाव जर ओतला ना महाराज त्याच्यामध्ये, तर हे बाकीचं नाही केलं तरी पण परमात्मा प्रगट होईल. काही नलगे भावाची कारण, काही नलगे भावाची कारण, काही नलगे भावाची म्हणले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. काही नलगे एक भावाची कारण. आता हे काही नलगे म्हणण्याने बाकीचे सगळे साधनं त्यांची व्यावृत्ती करून टाकली आणि एक भावाची कारण म्हणण्यामध्ये एकट्या भावनेनंच परमात्मा प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं. पण भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, त्याच्याविषयीचा भाव अंतकरणात धारण करा. तो येणार आहे अशी शाश्वती मनात धारण करा. त्याची वाट पहा 24 तास, बाकी काही साधन करू नका. तो येणार आहे एवढीच भावना पोटात धरा आणि तो माझी दखल घेणार आहे अशी शाश्वती मनात ठेवा. मला सगळ्यांनी सोडून दिलं तरी चालेल पण तो मला सोडणार नाही असा आत्मविश्वास मनात ठेवा. आणि सोडणारेच आहेत महाराज बाकीचे सगळे. हे कधी सोडून जातील सांगता यायचं नाही. यांनी व्यवहार करता करता आपल्याला नाही सोडलं तरी काळ एखाद्याला उचलून घेऊन जातो, मग ते अर्ध्यात सोडूनच जातात ना महाराज. हा महत्वाचा विचार आहे. मग हे दगा देणार आहेत सगळे, कधीतरी सोडून जातील. पण तोच एक असा आहे की जो कधी सोडत नाही महाराज. मीराबाईंचा विवाह करून दिला होता घरच्या लोकांनी आणि विवाह करून दिला आणि अतिशय कमी वयामध्ये थोड्याच दिवसात त्यांचं पती मरण पावलं, वैधव्य आलं. मग आता काय करायचं? तिच्या मुखातले शब्द आहेत महाराज. ती म्हणली ऐसे वरको क्यों वरू, असा नवरा का करू, जो जन्मेवर मर जाय, जो जन्माला येतो आणि मरतो. मग काय करणारा? वर वरू गोपाल को मारो चिडलो अमर व्हाय जाय. गोपाल म्हणजे परमात्मा. परमात्म्यालाच त्यांनी पतिरूपाने स्वीकारेन. तो कधी जात नाही महाराज, तो कधी मरत नाही, तो चिरंतन आहे. तोच त्यांनी माझा होईल. मारो चिडलो म्हणजे माझं सौभाग्य अमर होऊन जाईल. वर वरू गोपाल को, तोच मला प्राप्त करून घ्यायचा. तो माझं भावा, तो माझं भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, तोच आपला आहे महाराज. बाकी सगळे सोडून जातील, बाकी सगळे दगा देतील, तो नाही दगा देणार. म्हणून तो प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून त्याची वाट पाहिली पाहिजे. सगळे वाट पाहू लागले व्रजभूमीमध्ये. मग देवाला चिंता वाटली, काय करायचं? गेलं पाहिजे. निमित्त केलं महाराज. पृथ्वीवर पापाचा भार झाला. द्वापारयुगामध्ये कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे वाईट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. गोमातेचा, ब्राह्मणांचा, भक्तांचा छळ करायला लागले. पृथ्वीवर पाप वाढायला लागलं. ब्रह्मदेवाची तिनं विनंती केली. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. आकाशवाणी झाली, देवकीच्या घरी भगवान येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह त्यानं वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं ना आकाशवाणी झाली, हिच्याच पोटी येऊन आठवा तुला मारणार आहे. तो रागावला. त्यानं दोघांना बंदीखान्यात टाकलं, वसुदेव देवकीला. यथाकाल 6 लेकर झाले देवकीला. कंसानं सगळे मारून टाकले. 7वा गर्भाला योगमायेनं पळवला. रोहिणीच्या गर्भात स्थापन केलं. ती गोकुळात नंदराजाच्या आश्रयाला होती. तिला त्यांनी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. बलराम 7वा गर्भ बलरामाच्या रूपानं त्यांनी प्रगट झाला. आणि आता त्यांनी महाराज अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढायला लागलं. देवदेवता गर्भस्तुती करायला लागल्या. सत्यवर्तम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांच्या योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. पण सत्यस्वरूप परमात्म्याची वंदना देवदेवतांनी केली. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले, बुधवारचा दिवस आहे. लख असणारा प्रकाश कारागृहात पडला. भगवंतानं 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रगट केली. वसुदेवाला दर्शन दिलं. सांगितलं मला जायचंय नंदराजाच्या घराला, गोकुळाला मला नेऊन घाला. एवढा मोठा आज देवा कसं न्यायचं तुला? सांगितलं मी बालरूप धारण करणार आहे. देवकीच्या मांडीवर बालरूपात प्रगट झाला. ती त्याला दूध पाजू लागली. दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. मग मात्र वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. बंधनं गळाली, द्वारपाल झोपे गेले, कुल्प गळाले. एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं. रस्त्यानं चालायला लागले. धो धो पाऊस पडू लागला. शेष नारायणानं वरतून फण धरला. यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला.
नाकातोंडात पाणी जाणार अशी अवस्था झाली. भगवंतानं चरण स्पर्श करून यमुना दुभंगली. पुढं चढला माझा पुढं चढला चाट, त्याशी लावेला अंगुष्ट अंगठाच लावला महाराज त्याला. देवाचे प्रयत्न आहेत त्यांच्यापर्यंत जाण्याकरिता, गोकुळवासी लोकांपर्यंत जाण्याकरिता. हे विशेष आहे महाराज. आपले प्रयत्न देवापर्यंत जाण्याकरिता, देवाचे प्रयत्न त्यांच्यापर्यंत जाण्याकरिता. येणं केनं प्रकारानं जायचं. बाळरूप धारण केलं काय, टोपली जवळ आली काय, द्वारपाल झोपी गेले काय, कुल्प गळून गेले काय, दरवाजे उघडले काय, शेषनारायण फण धरण्याकरिता येतो काय, पायाचा अंगुष्ट लावला आणि यमुनाच दुभंगली. पलीकडं एवढी घाई झाली पलीकडं जाण्याची. का बरं माहिती आहे? ते सगळे देवाकरताच तरमळलेले होते, देवाकरताच कासावीस झाले होते. त्यांना काय बुवा बाबा व्हायचं नव्हतं. त्यांना शास्त्रीय आचार्य पंडित काही व्हायचं नव्हतं. आम्हाला बुवा व्हायचं आहे. आम्हाला देवाशी काय घेणं देणं नाही. आम्ही महाराज झालो पाहिजे. आम्ही सगळ्या लोकांच्या समोर चमकलो पाहिजे. लाखो लोकांनी आमचा उदो उदो केलं पाहिजे आणि सगळ्या लोकांनी त्यांनी आमचं नाव घेतलं पाहिजे. सगळ्यांमध्ये आम्ही प्रसिद्ध झालो पाहिजे. आम्हाला लोक पाहिजेत, आम्हाला देव नाही पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे. 2-4 दिवसापूर्वी शास्त्री महाराज कीर्तनाला आले होते इथं याच व्यासपीठावर. प्रेमानंद शास्त्रीजी आंबेकर महाराज कीर्तनाला आले. तुमचं कीर्तन झाल्यानंतर त्यांनी मला रात्री फोन केला आणि फार रडले फोनवर, फार जास्त. म्हणजे बाबा तुमचं हे ऐकून आहे ना, कीर्तन ऐकून, आता ते ऐकत असतील यूट्यूबला वगैरे असतात कीर्तन, ते ऐकून अशी अवस्था झाली ना, असं वाटतं हे काहीच नको, मला फक्त देवच पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. याच्यात काही तथ्य ठेवलं नाही. म्हणले ते शास्त्री त्यांनी परीक्षा देऊन शास्त्री प्राप्त करून घेतलं आहे. ते 4 कागद होते म्हणले माझ्याकडे शास्त्रीचे, घरी जाऊन पहिले जाळून टाकले म्हणले. ते तुम्हाला सांगितलं असेल मला माहीत नाही, याच्यात सांगितलं इथं. मला ते तुमचं कीर्तन झाल्यावर त्यांनी फोन करून सांगितलं शास्त्रीचे कागद जाळून टाकले. आता मला शास्त्री नाही व्हायचं, आता मला पंडित आचार्य काही व्हायचं नाही. आता मला फक्त कन्हैया पाहिजे, त्याच्या वाचून काहीच नाही पाहिजे, मला जगातलं काहीच नाही पाहिजे. अशी अवस्था आपली पण झाली पाहिजे महाराज, तर कन्हैया प्राप्त होईल. का म्हणतो कन्हैया त्यांच्याकडे जायचं? त्याचं कारण एवढंच आहे महाराज की त्यांना फक्त तोच पाहिजे, त्याच्या वाचून काहीच नाही पाहिजे. आणि आपण सगळे निघालेलो आहोत, पण आपल्या सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर त्यांनी प्रपंच आहे आणि त्या प्रपंचातले आपण फार स्वप्न रंगवलेले आहेत. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हे स्वप्न घेऊन आपल्याला कृष्ण नको असं नाही, आपल्याला कृष्ण पण पाहिजे. उलट कृष्णाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? कृष्ण कसा करता पाहिजे? कृष्णाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे आपले जे स्वप्न आहेत ते झालं आपलं साध्य आणि कृष्ण झालं साधन. कृष्णाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करायचे. काय कराल स्वप्न पूर्ण करून? आणि कोणी कोणी प्रपंचातले स्वप्न रंगवले, कोणाकोणाचे पूर्ण झाले, ज्याचे झाले त्याचं शिल्लक तरी काय राहिलं सांगा? काही बायको शिल्लक राहिली, बायको करायचे स्वप्न पाहिले, फार अट्टहास केला आणि केली बायको. मग बायको काय चिरंतन राहणारी वस्तू आहे का? गेली मरून. मग काय करायचं आता? म्हणे मुलं होण्याचे स्वप्न पाहिले, फार अट्टहास केला, लवकर मुलं होत नव्हते म्हणून फार धावपळ केली. या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, अमक्या देवऋषाकडे जा, सगळी दुनिया करून पाहिली. मग मुलं झाले आणि झाले मुलं. किती दिवस राहतील मुलं? शतगणिले 100 वर्ष. झाला जरी मुलगा तरी टिकेल किती वर्ष? 100 वर्ष. याच्यापेक्षा काय राहील मला? मग तू चिरंतन काय प्राप्त करून घेतलं? या माध्यमातून काय मिळवलं मला? त्यांनी सल्ला दिला तुकोबारांनी. ते म्हणजे तुम्ही हे करता पण मला बरं वाटत नाही. मग असं का करीत नाहीत तुम्ही ज्याचा पुढे नाश होणार नाही? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश विश्वंभरा शरणागत भूत जात वंदनी. असं का करीत नाहीत की ज्याचा पुढं कधीच नाश होणार नाही? असं काय आहे ज्याचा नाश होत नाही? त्याचं नाव आहे परमात्मा. असं का प्राप्त करून घेत नाही ज्याचा नाश होत नाही? तुम्ही जगातलं काय प्राप्त केलं म्हणजे त्याचा नाश होणार नाही सांगा? सगळं नाशिवंत आहे महाराज. शरीर नाशिवंत आहे, त्या माध्यमातून मिळणारे सगळे घटक नाशिवंत आहेत.
मग एकच परमात्मा असा आहे जो अविनाशी आहे. त्याचा छंद लावा ना मनाला, तो अविनाश करून टाकील. अविनाश करी आपुले आयसे आणि लावी मनापिसे गोविंदाची. गोविंदाचं वेड लागलं पाहिजे, तो त्याच्यासारखा अविनाशी करून घेईल. हा महत्वाचा विचार आहे. गबाळ काय जमा करता? गबाळ तर कोणी जमा करतं महाराज. खरं सांगतो, आमच्या नगरला रेल्वे स्टेशन आहे आणि तो रेल्वेचा जो पूल आहे ना, त्या रेल्वेच्या पुलावर एक वेडा मनुष्य राहतो. तो तिथंच राहतो. ऊन वारा पाऊस कायमस्वरूपी तिथंच आहे. त्याच्याजवळ गोण्या भरलेल्या आहेत, गोण्या. आणि त्या कशाच्या गोण्या आहेत माहिती आहे? त्या कागदांच्या गोण्या आहेत. तो तिथं रस्त्यात फिरत राहतो आणि फिरता फिरता कागद दिसला का गोणीत घालायचा, कागद दिसला का गोणीत घालायचा. अंगावरचे कपडे मळालेले, डोक्याच्या ज्या जटा झालेल्या, किती दिवसाची आंघोळ नाही, खायला कोण देत असेल काय माहिती, पण गोण्या मात्र भरलेल्या आहेत. कोणताही कागद दिसू तर धरायचा का गोणीत घालायचा. आणि त्या गोण्या रचून ठेवलेल्या आहेत, त्याच्या अवतीभोवती फिरत राहतो. त्याच्या गोणीला हात लावून दाखवा तुम्ही, मग तुम्हाला सांगतो. त्याच्या गोणीला हात लावून दाखवा तुम्ही. आता काय होईल हो त्या कागदांचं? खरं सांगा, त्या कागदांचा काय उपयोग आहे का? ते कागद काही कामाला येतील का? आणि ते त्यांनी महाराज काही चिरंतन राहणारे कागद आहेत का? काय त्या कागदाच्या माध्यमातून करता येईल, पण हात लावू देत नाही महाराज. आपण सुद्धा कागदच गोळा करतो, असं नाही वाटत तुम्हाला? फक्त त्याचे कागद जणू काय रस्त्यावर पडलेले असतात आणि आपण वेगळ्या पद्धतीने जमा. आपण पण गोण्या भरतो. तो जसा कागदाच्या गोणीला हात लावू देत नाही, तशी आपण सुद्धा आपल्या गोण्यांना हात लावू देत नाहीत महाराज. खरं सांगा, अहो त्याचे कागद विनाकारणच जमा केलेले आहेत, काही कामाचे नाहीत ते. तुम्हाला आमचे काही विनाकारण आहेत का? अरे काय करतील? त्याच्यात जाळायचं का तुला? त्या नोटांमध्ये जाळायचं, बंडल जमा करायचे, गादीत भरून ठेवायचे, उशांमध्ये भरून ठेवायचे, कपाटं भरून ठेवायचे, मेल्यावर ते बंडलमध्ये जाळायचं. असं कधी होतं काय? कशा करतात ते जमा करायचे? काय त्याच्यातून उद्देश काय आहे? फार तर समाजापेक्षा चांगला जगशील, चांगला खाशील, फार महत्त्वाचा त्याने विचार आहे. डनलपच्या गादीवर झोपशील, लक्झरी जीवन जगशील. याच्यात काय फरक आहे? काय फरक आहे महाराज? तुला समाधान पाहिजे ना, तू त्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करशील. डुक्कर फिरतं महाराज आणि ते गटारात लोळत राहतं. ह्या दिवसात तर डुकरांना फार चांगलं वाटतं गटारात लोळायला. उष्णता असते भयंकर आणि थंड त्यांनी गारवा लागत असेल. त्याला काय एअर कंडिशन रूम का काय, मस्त त्याच्यामध्ये लोळत राहतं डुक्कर. त्याला जे सुख आहे ना त्या गटारीत लोळताना, सुखच असतं. मी फक्त माझ्या खोलीतला AC चालू केला आणि डनलपच्या गादीवर झोपलो. मलाही गारगार लागतंय आणि त्यालाही गारगार लागतंय. सुखात काय फरक आहे? सुखच आहे, फक्त माध्यम बदललं. म्हणजे तू लक्झरी जीवन जगण्याचा प्रयत्न करशील, तुझं माध्यम आहे फक्त चांगलं लोकांपेक्षा. याच्यापेक्षा काय चांगलं आहे? आमच्यासारखी त्यांनी भाजी भाकरी खाऊन त्यांनी महाराज जीवन जगत, तू त्यांनी गुलाबजाम खाशील. याच्यापेक्षा काय फरक होईल? म्हणून हे सगळं काय प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास आपला नसला पाहिजे. तो प्राप्त करण्याकरिता अट्टहास असला पाहिजे. मला संपत्ती नाही पाहिजे, मला धन नाही पाहिजे, मला वैभव नाही पाहिजे, मला पद नाही पाहिजे, मला प्रतिष्ठा नाही पाहिजे, मला बुवा बाबा काही व्हायचं नाही, मला फक्त कृष्ण पाहिजे. कृष्ण ज्याला प्राप्त झाला त्याला जगातलं काय प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहील? खरं सांगा. ते म्हणले काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. त्याला काय करायचं शिल्लक आहे? अरे त्यानं जर आपलं करून घेतलं तर मग जगातलं काय मिळवायचं? खरं सांगू का? जग मिळवण्याचा अट्टहास करण्यापेक्षा जगाचा मालक मिळवण्याचा अट्टहास करावा. जगाचा मालक जर आपला झाला, जग आपलं व्हायला काय लागतं? मग ते सगळं साम्राज्य तुमचंच आहे. आम्ही प्रश्न विचारतो लोकांना कीर्तनात, सांगा माणसानं बाप मिळावा का बापाची संपत्ती प्राप्त करून घ्यावी? मग लोक इमानदारीने कीर्तनात पाहतात. कीर्तनात तरी निदान खरं बोललं पाहिजे. लोक म्हणतात बाप मिळवला पाहिजे. बरोबर आहे, बापच मिळवला पाहिजे. का बरं? बाप जर आपला झाला ना तर बापाची संपत्ती मागायची गरज पडणार नाही, ती आपोआपच तुमच्या नावावर येईल. हा महत्त्वाचा विचार आहे. तसा जगाचा मालक जर आपला झाला तर बाकीचं जग मागायची काय गरज आहे? ती आपोआपच तुम्हाला प्राप्त करून देईल. तुमच्या सुखादुःखाचा विचार तो करेल, तुम्ही करायची गरज नाही. देव सखा जरी जग अवघे कृपा करी, म्हणून तो पाहिजे अशी भावना त्यांच्या पोटात आहे. म्हणून तिथं जाण्याकरिता निघाला आणि गेला. यमुना दुभंगलीन पलीकडच्या बाजूला गेला. एवढा वेळ लागला जायला बघा ना. हे मध्ये आलं ना बाकीचं सगळं. खरं सांगू का, चरित्र आपण कायमच ऐकत असतो. भाव ऐकले पाहिजेत, त्याच्यातून हे प्रगट होतात ना. कीर्तनाच्या माध्यम, कीर्तन हे माध्यम आहे हो. कशाकरिता? आपल्याला संसार बंधनातून मुक्त करण्याकरिता. हे कीर्तन मुक्त करतं महाराज संसार बंधनातून. कसं करील हे असं त्यांनी महाराज पोटात शिरलं पाहिजे. मला फार प्रक्रिया वेदांतातल्या सांगता येतील, मला फार श्लोक सांगता येतील, फार ओव्या सांगता येतील, वाकडं तिकडं करून चिंतन तुमच्यापुढं मांडता येईल. राहील किती लोकांच्या लक्षात? ते इथून त्यांनी झटका झुटक करून पंगत झाली, झटकला निघलं की गेलं सगळं.
शिल्लक राहत नाही महाराज ते. पण हे जे मार्मिक मी बोलतो ना आता सध्या तुमच्या समोर, की जे तुमच्या मनात भिडतंय, डायरेक्ट तुमच्या मनाला जाऊन ते धडकतंय आणि धडकून तुम्हाला विचार करायला पात्र ठरवतंय, विचार करायला भाग पाडतंय. तुम्ही विचार करतात या सगळ्या मुद्द्यांवर, खरंच काय जमा करून उपयोग आहे याचा, देव मिळवला पाहिजे. मग ते सगळे देवाकरता आसावलेले देव गेला ना महाराज तिथे. कन्या प्रगट झाली, ती यशोदेच्या समोर आपला पुत्र ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले, तिनं आकांत केला, कंस तिला मारण्याकरिता आला, हातातून निसटली, त्याला सांगितलं तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस घाबरला. इकडे गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं, फार आनंद झाला, फार सुखी झाले. एवढं सुख झालं गोकुळवासी लोकांना, गोकुळीच्या सुखा अंत पार राहिले. बाळकृष्णानंदा घरी आनंद नारी सर्व आनंदी झाले. गुढिया तोरणे करती कथा, गाती गाणी गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे. हे तोरण मंगलता आहे, इथं मंगल वातावरण आहे ना, म्हणून मांगल्याचं प्रतीक आहे हे तोरण. गुढी पण उभारीत जा काल्याच्या कीर्तनात, फार महत्त्वाचा विचार आहे. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. मध्ये लोकांनी गुढ्याच उभारायच्या बंद केल्या होत्या आणि त्यांना संभाजीराजाचं कारण सांगायला लागले होते. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, आधोर्ध गुढी काढी प्राण नवाची पेंढी, बांधो निघाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे, बुद्धी मागिली कडे उगाची बैसे. दोन ओव्या आहेत ज्ञानोबरायांच्या, त्याच्यात गुढे शब्द वापरला. आधोर्ध गुढे काढी म्हणजे बांबूचं तोंड असतं वरती आणि त्याच्यावर जो घड घातला जातो ना त्याचं तोंड असतं खाली, आध आणि ऊर्ध्व. आध म्हणजे खाली तोंड केलेलं आणि कलश, आणि वर तोंड केलेला बांबू, आधोर्ध गुढे, त्याला गुढी म्हणतात. काढी प्राण नवाची पेंढी, त्याला पेंढी बांधतो ना आपण गुढीला. काय काय बांधतो त्याला, लिंबाचा त्याने बार आलेला असतो, लिंबाचा ढगळा असतो, काही ठिकाणी आंब्याचा पण ढगळा आणतात मंगलमय म्हणून. त्यांनी तो लिंब आणि आंबा एकत्र करून त्याचा बार घेऊन अशा पद्धतीने पेंढी करतात, ती बांधतात. आधोर्ध गुढे काढी प्राण नवाची पेंढी, बांधो निघाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे. आता लुगडं शब्द स्पष्ट आहे की नाही, ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी लुगडं सांगितलं, गुढीला लुगडं लावतात म्हणून. आता खरं सांगा, संभाजी महाराजांचा कालावधी कधीचा? 350 वर्षापूर्वीचा. आणि ज्ञानोबरायांचा कालावधी कधीचा? 750 वर्षापूर्वीचा. मग 750 वर्षापूर्वीची गुढी जर ज्ञानोबरायांनी सांगितली, तिचा संबंध त्यांनी महाराज 350 वर्षाच्या प्रसंगाला लावता येईल का? नाही लावता येणार. मग का लावला? त्याचं कारण, काही लोकांना तुमचा धर्मच बुडवायचा आहे. तुम्ही धार्मिक लोक धार्मिक कृत्य करता की नाही, हे धार्मिक कृत्य त्यांना खपत नाहीत. मग ते संघटना तयार करतात, या महापुरुषांची नावं त्याला देतात आणि त्या माध्यमातून भूमिगत कार्य करतात आणि असं एखादं पिल्लू तुमच्या सोडून देतात. मग आपण त्यांनी महाराज तार्किक असतो, अर्धवट ज्ञानाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक मला फार कळतं अशा प्रकारचे, मग ते त्यांचं घेतात, ती पळत सुटतात महाराज ती घेऊन. मग आपले लोक पण द्विविधेत पडतात, काय केलं पाहिजे? अरे त्यांनी गुढ्या उभारायच्या बंद केल्या, आपण पण बंद करा. मध्यंतरी बंदच केल्या लोकांनी गुढ्या, अशी अवस्था त्यांनी झाली महाराज. आता परत आले जागेवर. मला एकच गोष्ट म्हणायची, तुझ्या बापानं जन्मभर गुढी उभारली, त्याच्या बापानं पण जन्मभर गुढी उभारली, म्हणजे माय बापाला तुझ्या आतापर्यंत गुढी मान्य होती आणि तुला तिसरा माणूस येऊन सांगायला लागला गुढी उभारायची नाही. मग तू कोणाला महत्त्व दिलं? तिसऱ्या माणसाला. म्हणजे बापाला महत्त्व दिलं का? नाही. म्हणजे बाप मान्य नाही, तो मान्य आहे, आणि त्यांनी सांगितलं म्हणून गुढी बंद करून टाकली. आणि बापाचं म्हणणं, जन्मभर बापाने तुझ्या गुढी उभारली आणि ती गुढीची परंपरा तो बंद करून टाकली. कशाला बंद केली? काय मिळालं त्याच्यातून? अरे गुढी प्रतीक आहे, कशाकरिता गुढी उभारायची कारण कळालं पाहिजे ना. खाली तोंड केलेलं एक, वरती तोंड केलेलं एक, दोन घटक एकत्र केले. कडू असणारा त्यांनी लिंबाचा बार बांधला, त्याला गोड असणारी गाठी बांधली, कडू गोड एकत्र केलं, त्याचा प्रसाद केला त्यांनी, तो बार एकत्र केला जातो, त्याच्यात गुळ घातला जातो, मग ते खायला जाते. कडू असतं नाही, गोड असतं. हे का असतं? त्याचे कारणं आहेत ना महाराज, माझ्याकडे कारणं आहेत ना, तुम्ही मला भेटा, मी कारणं सांगतो. काय कारण आहे? हा पुढचं वर्ष येणार आहे ना आता, या वर्षामध्ये सगळ्याच गोष्टी गोड होतील का? सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी वाईट होतील का? सांगता येत नाही. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी जीवनामध्ये येतील. मग ते प्रसाद हातात घ्यायचा आणि तो खायचा, याचा अर्थ काय होतो? तुम्ही संदेश प्राप्त करून घ्या की आता पुढच्या वर्षामध्ये चांगले वाईट प्रसंग येत राहतील, आपण त्याला सामोरं जाण्याची तयारी करून ठेवा. म्हणून हे असं करायचं आहे. ते कडू आणि गोड एकत्र का बांधायचं आहे? त्याचं कारण हेच आहे की येणारं वर्ष त्यांनी चांगलं वाईट असू शकतं. काही प्रसंग त्यांनी येतात महाराज, सांगता येत नाही कोणते प्रसंग येतील. आमच्याजवळ ते नाना असतात की नाही कायमच, तुम्ही पाहिलं बऱ्याच वेळा, गुरुजींना माहिती आहे, मिशावले नाना असतात.
त्या नानांचे भाऊ त्यांनी महाराज फार चांगले, अतिशय सज्जन, घरातून बाहेर पडले आणि अर्धाच किलोमीटर गाडी चालवत चालवत गेले आणि दुसरा गाडीवाला आला आणि धडकवलं. चांगले गप्पा मारून गेले सगळ्या लोकांबरोबर आणि अर्धा किलोमीटर गेले, लगेच ताबड जागेवरच जावं लागलं महाराज. किती वेळ लागतो जायला? वाईट घटना घडली नाही का? म्हणजे त्यांना जे नवीन वर्ष सुरू झालं होतं त्या नवीन वर्षामध्ये आता ते पाडव्याच्या आधी झालं, म्हणजे मागच्या वर्षात झालं असं समजा. पण ते मागचं वर्ष त्यांच्याकरिता वाईट गोष्ट घेऊन आलं की नाही? अशा वाईट गोष्टीसुद्धा आपल्या जीवनात येऊ शकतात, चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनात होऊ शकतात. आपल्या मनाची तयारी केली पाहिजे, याच्याकरिता ती बुद्धी आहे. अशा पद्धतीने बुद्धीला पाहायला पाहिजे. तो गोष्ट परत पाहू नका, असू द्या असं गेलं बाजूला की मला पण जावं लागतं आणि मग ते गरजेचं आहे महाराज. ते तुम्हाला निर्माण नको काय याचा हा महत्वाचा विचार आहे. काही गोष्टी चुकीच्या वाटतात पण त्याची गरज आहे. नवरी जर घरात आली ना, नवीन नवरी, तर उंबरठ्यावर असा कलश ठेवला, तर त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवतो आणि धान्य भरून ठेवल्यानंतर तो कलश ठेवल्यानंतर तिला पाय लावायला लावतात. मग ती पायानं असं त्याला लाथाळते आणि मग आतमध्ये प्रवेश करते. चांगलं आहे का हे? खरं सांगा. कलश आहे तो आणि कलश आणि ती लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आणि तिनं लाथाळायचं काय चांगली गोष्ट आहे का? हे का करायचं? आमच्याकडे त्यांनी नवीन नवरी घरी आली की भांडे आपटायला सुरुवात करतात. घरात त्यांनी भांड्यांची आपटा आपट होते, भांडे फेकून मारायचे. तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, ते पण घरात घुसलं की भांडे आपटायचे. का बरं भांडे आपटायचे? त्याचा अर्थ असा होतो, ही आलेली आहे, हिच्या येण्यानं सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील असं नाही. ही लाथाळी सुद्धा करू शकते, मनाची तयारी करून घ्या. ही घरात भांडे सुद्धा आपटू शकते, मनाची तयारी करून घ्या. याच्याकरिता ती सुरुवातच तशी आहे, मनाची तयारी करा. आता हिला आणलेच आपण स्वीकारून घ्या डायरेक्ट. याच्याकरिता त्या सगळ्या गोष्टी असतात. चपात्याच फेकून मारतात महाराज, चपात्याच फेकून मारतात. चपात्या लाटायच्या आणि फेकून मारायच्या एकमेकाला. हे काय आहे? कदाचित ती जर भांडकुदळ असली आणि ती जर भांडायला लागली तर स्वयंपाक करता करता चपात्या सुद्धा फेकून मारू शकते भविष्यात. आजच तयारी करून ठेवा. अशी गरज आहे महाराज हे समजून घेण्याची. हे आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी हे का तयार करून ठेवलं? त्याचं कारण हेच आहे की आपण मनाची तयारी करून घ्यायची. गरज आहे महाराज त्याची. कलश असतो की नाही, पवित्र असतो. तो पालथा घातला गुढीत. का बरं पालथा घातला? कदाचित कलश उपडा ठेवणं म्हणजे मंगलतेचं प्रतीक आहे आणि पालथा घालणं म्हणजे अमंगलतेचं प्रतीक आहे. कदाचित अमंगल सुद्धा भविष्यात होऊ शकतं. हे असं अमंगल जरी झालं तरी तुमची ऊर्जा कमी करू नका. तुम्ही ऊर्ध्व गतीनं चालत राहा. याच्याकरिता बांबू घातला त्याच्यात. तरी अमंगल झालं तरी ऊर्ध्व गतीनं चालत राहा. हा त्यातला संदेश आहे महाराज. कडू गोड एकत्र करा, हा त्यातला संदेश आहे. असा त्याने विजयाचं प्रतीक आहे गुढी. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वांना आनंद छंदे येणे वेधिले गोविंदे. सर्वांना आनंद झाला, आनंद विभोर झाले. भगवंताच्या येण्यानं सर्वजण आनंदी झाले. आनंदोत्सव साजरा करू लागले. नंदोत्सव होऊ लागला, जन्मोत्सव होऊ लागला. तिकडे कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंसानं पुतना पाठवून दिली देवाला मारण्याकरिता. भगवंतानं पुतनेचा उद्धार केला. शोषिली पुतना येणे मोहिलेले करू तो सनकाधिकाचे माने सायुज्य सौरसुदी दिला. पुतनेची विषाचे निस्तान पाने मारू आली. तिचा उद्धारच भगवंतानं करून टाकला. पुतना मारल्याची बातमी कंसाला कळाली. कंसानं महाबळ पाठवलं. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. माझ्या भगवंताला ब्राह्मण फार प्रिय आहेत महाराज. गो ब्राह्मण प्रतिपालक आहे आणि म्हणून त्याने त्याला जीवेच मारलं नाही, त्याची विटंबना केली. लोकांना ब्राह्मणांची ॲलर्जी आहे. आता लोक ब्राह्मणांच्या मुळावर आहेत महाराज. काय केलं रे ब्राह्मणांनी तुमचं? का त्यांच्या विरोधात आहात? जरा विवेक धारण करा ना थोडासा. ते ब्राह्मण आहेत म्हणून वेद जिवंत राहिला. आपली जी परंपरा आहे वैदिक परंपरा आहे. वेद जर तुम्हाला पाहायचं असेल, एवढे आक्रमण आपल्या धर्मावर झाले
एवढ्या कुरघोड्या लोकांनी आपल्या धर्माच्या विरोधात केला, कितीतरी राज्य करून गेले, वर्षानुवर्ष त्यांनी महाराज परधर्म्यांनी आपल्यावरती राज्य केलं, मुघलांनी राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं. आणि एवढं सगळं झालं तरी सुद्धा आपला धर्म तसाच टिकून आहे. का टिकून राहिला? आपल्या धर्मातलं तत्वज्ञान टिकून आहे. का टिकून राहिलं? त्याचं कारण त्यांनी जिवंत ठेवलं. ते म्हणे ते ब्राह्मण असे वागतात तसे वागतात. हे काळ परत सगळं जग बदललेलं आहे. आता त्यांना तसं वागावं असं वाटतं, त्याला आपलं काही त्यांनी दोष नाही. पण मग त्यांनी महाराज ज्याचं कर्म त्याच्याबरोबर आहे, तो कर्म करील तो त्याचं भोगील. आपल्याला काय गरज पडली महाराज उचापत्ती करायची? आपल्या तोंडानं आपण आपल्या धर्माची निंदा करू नये. नाही धर्म पाळता आला पाळू नका, नाही धर्म सांगता आला सांगू नका, पण निदान आपल्या धर्माची निंदा आपल्या तोंडानं करू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण धर्म जर तुम्ही अशा पद्धतीने पायाखाली तोडवायला लागले मग काय उपयोग राहील? म्हणून धर्म अतिशय महत्त्वाचा आहे. तो त्यांनी जिवंत ठेवला. त्यांनी मुखोद्गत ठेवला. वेद स्वरांसहित अस्खलित वेद जिवंत ठेवण्याचं काम ब्राह्मणांनी केलं. ते आपल्यावर उपकार आहेत त्यांच्या वाडवडिलांचे. गोमाता महत्त्वाची आहे, भक्त महत्त्वाचे आहेत, हे सगळे महत्त्वाचेच आहेत महाराज. मग ब्राह्मणाच्या रूपात आला असुर. देवानं विचार केला हा ब्राह्मण आहे, याला जीवेच मारायचं नाही. मग काय केलं पाहिजे? तो गोब्राह्मण प्रतिपालक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. एक राजा त्याने होऊन गेला, सार्वभौम असणारा राजा, की ज्याच्या नावासमोर सुद्धा गोब्राह्मण प्रतिपालक म्हणलं जात होतं. आणि ते जर कोण असतील तर छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांनी त्यांनी धर्म जिवंत ठेवला. गोमातेचा सांभाळ केला, ब्राह्मणांचा सांभाळ केला. दिव्य असणारं जीवन छत्रपतींचं आहे. शंभूराजांनी धर्म सांभाळला महाराज. धर्म बदलण्याकरिता किती अट्टहास केला औरंगजेबाने. 40 दिवस त्रस्त करून अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. अंगावरची कातडी काढून घेतली, धर्म नाही बदलला. त्याच्यावर मीठ मिरची घातली, धर्म नाही बदलला. नख त्याने महाराज पकडीने ओढून काढली, उपसून जिवंत माणसाचे काढल्यावर केवढ्या वेदना झाल्या असतील, धर्म नाही बदलला. डोळे फोडून टाकले साळ्या घालून, धर्म नाही बदलला. धर्म आपला बाप आहे आणि धर्म बदलणं म्हणजे बाप बदलल्यासारखं आहे. म्हणून धर्म नाही बदलायचा महाराज. थोड्याशा पैशाकरता, थोड्याशा धनाकरता, थोड्याशा मानाकरता लोक धर्मांतरण करतात. त्यांना फूस लावली जाते. घरोघर त्यांनी फिरतात लोक त्यांच्यासमोर घेऊन. हे आमचं सांगायचं काम आहे महाराज. हो द्या, काय कोण म्हणत असेल, कोणाची आम्हाला भीती वाटत नाही. हे चांगलं काम आहे ना महाराज. आता बो लोक एकमेकाच्या टंगड्या ओढायच्या माग आहेत. आपल्यातले आपल्यात कुरघोड्या करायच्या. आणि त्याने असं केलं आणि या आमकीने असं केलं. अरे हे करणं बंद करा. आणि धर्माचे आक्रमण त्यांनी होतात परधर्मीय लोकांचे. ते धर्म बुडवायला निघले, त्याच्याकडे लक्ष द्या ना तुमचं थोडंसं. त्यांचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक संघ व्हा. तुम्ही जर एक संघ जर नसले तर मग ते मला गणपतीचीच उपासना करतात. ते गाणपत्य आहेत म्हणजे ते देवीचीच उपासना करतात. ह्या कवठे यामाईची ते काही वारकरी आहेत का? म्हणजे देवीच्याच उपासनेला लागलेले आहेत. म्हणजे ते स्वामी समर्थांचीच भक्ती करतात. ते काय आपल्या संप्रदायातलं आहे का? मग ते गजानन महाराजाचीच पोथी वाचतात म्हणले. ते काय आपले आहेत का? मग तुझं कोण आहे? तुझा तेवढा भेद गच्च भरलेला आहे, करू दे ना. करतो तर तो स्वामी समर्थांची सेवा करीत असेल, करू दे ना. तुला काय त्रास होतो त्याचा? करतोय ना तो सेवा. आज करीतच नाहीत लोक. जे करीत नाहीत त्यांच्यापेक्षा तर करणं चांगलं आहे ना महाराज. जे काहीच करीत नाही त्याच्यापेक्षा करणं चांगलं आहे ना. तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील असं थोडंच आहे. त्यांचा भाव आहे, त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा विश्वास आहे, त्यांचं प्रेम आहे, त्या देवावर त्यांचा आदर आहे. ते करतील त्यांच्या म्हणजे ते खंडोबाचीच भक्ती करतात. आणि लगेच प्रमाणे सांगायचे खंडोबा भैरव, रोटी सुटी देव, साठी देव, गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ. आणि द्यायचे प्रमाणानं द्यायचा कुंभा कालून. आणि सगळ्या लोकांमध्ये भांडणं लावून द्यायचे महाराज. आणि इकडे डोकं घालण्यापेक्षा करू दे ना. जे धर्मांतर करतात त्यांच्या मागे जा. त्यांच्या घरात घुस. तुला जर फार कळत असलं तर त्यांना समजून सांगा, रे तुम्ही चांगलं करीत नाहीत, हे तुमचं हे वाईट वागणं आहे. धर्म फार महत्त्वाचा असतो. तुम्ही धर्म बुडू नका, धर्म सोडू नका, धर्मांतर करू नका असं सांगितलं पाहिजे. न घाबरता सांगितलं पाहिजे. काय कोणाच्या बापाला भ्यायचं आहे? हे धर्माचं व्यासपीठ आहे, धर्म सांगितलं पाहिजे. असं सांगितलं लोक म्हणतात तुम्ही भांडणं लावून देता, तुम्ही उद्रेकी बोलता, अशा पद्धतीने अपवादात्मक त्यांनी बोलता. मग कुठं बोलायचं? हे तुमच्या डोळ्यात एकदा धर्म त्यांनी बदलून लोक चालले तरी तुम्ही बोलायचं नाही. मग कुठं बोलायचं? खरं सांगा. हे व्यासपीठ धर्माचं व्यासपीठ आहे ना. इथूनच हे बोललं पाहिजे. फार महत्त्वाचा विचार मी तुमच्यासमोर सांगतोय. पत्रकार आहेत, त्यांनी दखल घ्या माझी. फार महत्त्वाचा विचार आहे. मी काय सांगतोय त्याची गरज आहे हे सगळं लोकांपर्यंत पोहोचण्याची. म्हणून फार या महत्त्वाच्या मुद्द्यांना लक्ष घालून तुम्ही सगळे सजग व्हा. गरजेच्या गोष्टीत असं ब्राह्मणावरून फेसकडलं.
ब्राह्मण महत्वाचा आहे. देवानं त्याला जीवेच मारलं नाही. महाराज विटंबिला भट दिला पाठीवरी कंसाला सांगायला गेलं. कंसानं अनेक पाठवले. त्यानं शकटासूर पाठवला. देवानं लातच मारली त्याला. त्याने तृणावर्त पाठवलं. त्याची मानगुटच पिरगळली. त्याला त्याने धरून टाकलं. त्यानं अनेक टक्के पाठवलं. त्याने कावळ्याच्या रूपात असुर पाठवला, कागासूर. भगवंतानं त्याचा उद्धार करून टाकला. कावळ्याच्या रूपातला कागासूर मारला, बगळ्याच्या रूपातला बगासूर मारला, रिठ्याच्या रूपामध्ये रिठासूर आला होता. त्याचा निपात केला. काग बग रिठा मारले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली कन्हैया. त्यांनी महाराज हे दैत्य मारण्याकरिता झाला. आता तो त्यांनी यशोदा राणीला आनंद देण्याकरिता तिच्या अंगणात रांगू लागला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुढ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे. फार सुंदर रांगतोय. रांगता रांगता लीला करतोय. रांगता रांगता उभा राहू लागला. त्याच्या पायात सुंदर पैंजन आहे. छुम छुम वाजतायत. ठुमक जलत नंदलाल बाजत पैंजनिया. त्याच्या पायातले पैंजन त्यांनी वाजू लागले. चालू लागला. चालता चालता पळू लागला. सगळ्या घरात फिरू लागला. यशोदेला आनंद देऊ लागला. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. त्यांच्याकरताच आला होता. त्यांचं प्रेम पाहूनच आला होता. त्यांना सुखी करण्याकरिता आला होता. म्हणून अशी लीला करू लागला. मग आता तो घराच्या बाहेर जाऊ लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. पेंद्या वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या सगळी त्याची सवंगडी आहेत. सगळ्यांबरोबर त्यांनी खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय. बेभान होऊन त्यांनी स्वतःला विसरून गेला. कौन रमापती कैसा ईश्वर, मै तू हूँ गोकुल का ग्वाला. मी रमापती नाही, मी ईश्वर नाही, मी तर गोकुळातला गवळी आहे. असाच भाव त्याच्याही पोटात आहे. त्यांच्याबरोबर खेळतोय महाराज. गोपाळांबरोबर पाहता गोवळी, पाय त्यांची उष्टावळी. बाहेर तर गवळी आहेत महाराज सामान्य, आणि हा त्यांचं उष्ट खातो महाराज. अशी त्यांची अवस्था. गवळी यांची ताक पिरे कोण पोरी चांगली ती. ताक वरपणारे ते पोरं. शेंबूड जर आला तर पुसायला जागा नाही. इथून एवढी जागा स्पेशल शेंबडा करताच ठेवलेली आहे, राखीव जागा. म्हणून नाकाला लोळी आली की असा फरकांडा मारायचा. अशी त्यांनी पोरं ते सगळे. देवाला राग येईल त्यांच्या सवंगड्याला जर मी नावं ठेवले तर. आता होतेच तसे. मी काय करू त्याला. गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले, अंगावर अंगारखाना, डोक्याला पागोटं गुंढाळलेलं, वेड वाकडं. दिवसभर उड्या मारायच्या. जेवढ्या वेळेला वाटेल तेवढ्या वेळेला यमुनेच्या पात्रात स्नान करायचं, बागडायचं, खेळायचं. कन्हैया पण त्यांच्यावर खेळतो. हा मात्र तसा नाही. राजाचा मुलगा, अतिशय सुंदर. त्याचं काय वर्णन करून सांगावं. त्याचा शृंगार आईनं केलेला आहे. त्याला स्वतःच्या हातानं लोणी खाऊ घातलेला आहे. तोंडाला लोणी लागलेला आहे. हातात लोण्याचा उंडा आहे. कमरेला त्यांनी बासुरी खोवलेली आहे. सगळ्या गावात त्यांनी फिरतोय पेंद्या वरद्या म्हणत. सगळ्या गावकऱ्यांनी त्याला पाहावं डोळे भरून. हातात लोण्याचा उंडा पाहायचा. नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा. गवळणी त्या तोंडा भरली. त्याच्या तोंडाला पाहून गवळणींनी स्वतःला विसरून जायचं. त्यांना आनंद देण्याकरिताच आला होता ना. लोणी खाऊन घ्यायचं आणि गोपाळांवर खेळायला जायचं. मग खेळण्याकरिता काय करायचं, मुरली वाजवायची. सगळ्या गोपाळांची नावं घ्यायची. पेंद्या वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या सगळ्या लोकांना त्यांनी, सगळ्या गोपाळांना बोलवायचं. मुरली वाजवायची. त्याच्या मुरलीचा नाद सगळ्या गोकुळामध्ये घुमू लागला. सगळ्या गोपिकांना छंद लागला त्याला पाहण्याचा. हातातली कामं टाकून त्यांनी त्याला पाहायला यायचं. तो घराच्या बाहेर आला रे आला की गोपिकांनी हातातलं काम टाकायचं. कोणी खिडकीत यायचं, कोणी दरवाजात यायचं, कोणी ओट्यावर यायचं, कोणी गच्चीवर जायचं. डोळे भरून त्याला पाहायचं. आणि त्यानं पण सर्वांकडे तिरक्या नजरेनं पाहून त्यांना आपलंसं करून घ्यायचं, वेधून घ्यायचं. कृष्णानं त्या सर्वांना वेधून घ्यायचं. आणि त्या वेधलेल्या गोपिकांनी दुसरं काही विचारच करायचं नाही, कृष्णाचाच विचार करायचा. कृष्ण आपला झाला पाहिजे, कृष्ण मला भेटला पाहिजे. तो अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. तो देहुडा चरण उभा राहतो. एक पाय सरळ, एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याचा पितांबर अतिशय सुंदर आहे. कनक कपेशम, कनक म्हणजे सोनं, सोनेरी रंगाचा पितांबर आहे. कमरेला शेला बांधलेला आहे. उदर त्रिवलीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ विस्तीर्ण आहे. गळ्यामध्ये वैजयंती माला, कमल पुष्पांच्या माला आहेत. कंठ शंकासारखा सुंदर आहे. हनवटी मोहक आहे. कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. नासिका सरळ आहे. भुवया धनुष्याकृती आहेत. डोळे कमळा समान आनंददायक आहेत. त्याचं कपाळ उंच आहे. त्याच्यावर मल्यागिरी चंद्र
चंदन लावलेलं आहे. यशोदा माईनं त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. मोर मुकुट धारण केलेला आहे. कानामध्ये सुंदर असणारी कुंडलं आहेत. ओठ कुंदरू फुलासारखी लाल आहेत. दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. दिव्य हात आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत. मनगटात मनगट्या घातलेल्या आहेत. बासुरी हातात घेतलेली आहे. आधारावर धरून वाजवतो आहे. सगळ्या गोपाळांना गोपिकांना छंद लावलेला आहे. प्रत्येकाच्या मनात भाव आहे कन्हैया त्याने आपलाच आहे, आपल्याकरताच आलेला आहे. या सर्वांना सुख देतो आहे. कोणाकडे तिरक्या नजरेनं पाहून सुखी करतो आहे. कोणाबरोबर हसून त्यांना सुखी करतो आहे. कोणाबरोबर बोलून त्यांना सुखी करतो आहे. कोणाच्या गळ्यात हात घालून त्यांना सुखी करतो आहे. कोणाची खोडी करून त्यांना सुखी करतो आहे. सगळ्यांच्या मनात कृष्णच कृष्ण भरले. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, मी जाऊन आलो कृष्ण पाहून. असंच पाहिलं पाहिजे महाराज. पण तो मनात घर करून बसला. हे काल्याचं कीर्तन खरं तर कृष्ण सांगण्याकरताच आहे. काही मध्यंतरी मुद्दे येतात ना, मला राहवत नाही म्हणून येतात ते. मला खंत वाटते. खरोखर खोटं नाही सांगत मी. मला काही मिळवायचं नाही. मला तुमच्यावर छाप करण्याकरता मी बोलत नाही. हे वजन मारून घ्यायचं आणि तुम्ही मला सर्टिफिकेट द्यायचं आणि तुमचे दाखले घ्यायचे आणि मग काही यम परत जाईन का? ओतूरला गेलो होतो आणि तिथं कीर्तन करून आलो आणि त्या लोकांनी मला सर्टिफिकेट दिलं. यमा आपल्याला त्यांनी न्यायचं नाही असं यम म्हणल का? यम म्हणल चल ते लोक पण घेतो बरोबर अशा. म्हणून त्या तुमच्या सर्टिफिकेटनी काय होईल? मला त्याच्याकरता नाही बोलायचं. मला खंत व्यक्त करायची, समाजाची खंत आहे ती. म्हणून हे कीर्तनातूनच बोललं पाहिजे म्हणून बोलतो. ते सगळं बोललं पाहिजे कीर्तनकाराने. कीर्तनकार निवळ कीर्तनकार नसला पाहिजे, तो धर्माचा एक चांगला कार्यकर्ता असला पाहिजे आणि त्याने कीर्तनाच्या माध्यमातून धर्म सांगितलं पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. धर्म गरजेचं आहे. पोरांनी सांगायची गरज, तुम्ही त्यांनी लोकांच्या समोर मांडायची आवश्यकता आहे महाराज. तुम्ही कीर्तन करा, भगवंताचं चिंतन करा, लोकांच्या समोर हे सांगा. फार पथ्य पाळा जीवनामध्ये आणि पथ्य पाळून भगवंताचं चिंतन करून जगासमोर मांडा. तुमचं कल्याण आणि लोकांचं कल्याणच आहे महाराज त्याच्यात. कन्हैया गोड आहे, चला आता मला परत नाही फिरायचं. अभंग त्याच प्रकारचा आहे. गोपिकांनी कन्हैयाला पाहिलं आणि त्याचा दिव्य असणारा तो रूपमाधुरीचा भाव पाहून गोपिका स्वतःला विसरूनच गेल्या. 6 वर्षाचा हा कन्हैया, गोपिकांच्या मनात असा विचार निर्माण झाला, काय छान दिसतो नाही. हात अग्नी महाराज गोपिकांच्या घरात जावा याच्याकरिता त्यांच्या मनात भाव होते. एक बार मेरे घर आ जाना, मेरा भी माखन खा जाना. मग गोपिकांच्या मनात भाव आहे, देव घरी आला पाहिजे. गोपाळ सगळे मरतुकडे होते. म्हणे का रे मरतुकडे झालात, खायला भेटत नाही का घरी? म्हणजे सगळं आहे पण ते सगळं बाजाराला घेऊन जातात डेअरीला. आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? ते मला याला तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे. सगळ्यांना मागे मागे बोलवलं आणि चोऱ्या करायला लागला. आता त्या चोऱ्यांचे गारहाणे यायला लागले. यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग, हा चोऱ्या करतो, आमच्या घरात दही दूध त्यांनी खातो, चोरून माठ फोडून टाकतो. यशोदानं मान्य करू नये, पण गारहाणे ऐकल्यावर याला राग यायला लागला. मग हा खोड्या करायला लागला. कोणाचं पदर तरी ओढ, कोणाची पेनी तरी ओढ, कोणाचा माठ फोडून टाक, कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. म्हातार दारात झोपवलं होतं त्याने महाराज राखणदार त्याच्या ढेरीवरच डेरा नेऊन फोडला. आणून ताकाचा डेरा फोडला साऱ्या त्यावर. दोघं पती पत्नी एकांतात गप्पा मारत होते. मुंगूसच आणलं धरून एक, आणि दोघं एकांतात बोलत होते. गप्पा आता मारीत असतील दोघं पती पत्नी. दोघांच्या मध्ये मुंगूसच टाकलं नेऊन. अशा खोड्या होत्या महाराज, अशा प्रकारच्या खोड्या. अशा फार खोड्या करायला लागल्या. यशोदा म्हणजे फार खोड्या करतो. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, जावं का निघून कुठेतरी, सांग ना त्याला काय समजून. फार खोड्या करतोय, फार चोऱ्या करतोय. यशोदेला सहनच होईना महाराज त्या खोड्या सगळ्या. म्हणजे काना फार जास्त खोड्या करायला लागला. उद्या जाई वनाला जा. तो वनाला जाण्याकरिता निघाला. तो सगळ्या गोपाळांना गोमाताला घेऊन वनात जाऊ लागला. गाई गोपाळ सवंगडे वना, सर्वांना घेऊन त्यांनी वनाच्या दिशेने जाऊ लागला.
आता त्याचं वय वाढू लागलं, 9-10 वर्षात कन्हैया झाला. गोकुळात असणाऱ्या सगळ्या गोपिकांचा भाव पोटातला होता, हाच आपला झाला पाहिजे. कुमारिका तर साधनच करत होत्या महाराज देवाच्या प्राप्तीकरिता. कात्यायनी देवीची कात्यायनी महामाये महायोगिन्नधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. तो पतिरूपानं प्राप्त करून घ्यायची अशी भावना आहे. त्याचा छंद लागला मनाला, तोच मनामध्ये घर करून बसला. आता त्याच्या वाचून दुसरं काही सुचत नाही महाराज. सारखं चालू आहे, तो पतिरूपानं प्राप्त झाला पाहिजे, तोच आपला झाला पाहिजे. त्याला पाहण्याकरिता गोपिका निमित्त करायला लागले. हा सकाळी आणि गोमातेला घेऊन राहणार जातो, त्याला पाहण्याकरिता गोपिका नाही काय काय करावं अभंगच आहेत परत तसे. निरिता करी पाण्याची गोविंदाची चट लागली. पाण्याचं निमित्त करायचं. घरात सगळे माठ भरले आहेत पाण्याचे. घरातले सगळे माठ एका गोपीला पाण्यातले मुलीत त्यांनी पालती करून दिले. माठ लेकराला स्वतःच्या हाताने चिमटा घेतला, ते रडायला लागलं मला हो करून. 12 वाजून गेले तरी रडतच होतं. असं त्यांनी त्याचं रड मी शुद्धीवर आहे. कानाचं कीर्तन थोडं काटावर होत असतं म्हणा, थोडंफार मागे पुढे होणारच आहे. आणि आजचाच दिवस आहे. आता तर संध्याकाळी तुम्ही आले नाही तर विचारतील का आला. सकाळी काला झाला ना, आता संध्याकाळी आल्यावर प्रश्न विचारतील का आला. आता सकाळी होऊन गेलं सगळं, हे उद्या नाही परत. कालपर्यंत जेवढं ऐकलं तुम्ही फार आनंद घेतला, आज पण तुम्ही कृष्ण कथा ऐकून आनंद घेता, ती परत लगेच कसं प्राप्त होईल. म्हणून थोडंसं फार काट्यावर काल्याचं कीर्तन थांबलं की मुरमुरे खाल्ल्यासारखंच वाटतं, ते महाप्रसाद खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणून जास्त लांबवणार नाही, थांबतो 12, 12:15, 12:20 पर्यंत, 12:30 पर्यंत. म्हणजे 1-1, 5-5 मिनटं वाढत गेले. आता चला मला काळजी आहे, चिंता करू. परत संध्याकाळी लांब जायचं शिक्रापूरला कीर्तनाला, चिंता करू नका, मी थांबतो वेळेत. गोपिकांच्या मनात भाव आहे, तो आपला झाला पाहिजे. मग त्याला पाहण्याकरिता निमित्त करून जायला लागल्या. स्वतःच पोरग रडायला लावलं. सासूबाई समोर नेऊन आपटलं, म्हणे आत्याबाई हे कार्ट रडायचं बंद होत नाही, घरात पाण्याचा थेंब नाही. सासूबाई म्हणले अगं आत्ता जाऊन राहिले, मी सगळे माठ भरलेले होते आणि तू म्हणते पाण्याचा थेंब नाही, कसं काय असला. सासूवरच ताव काढायला लागली. तुम्हाला तर काय नुसतं भांडायलाच लागतं, काय म्हणून पाणी लागत नाही, भांडे घासायला, धुणं धुवायला, फलाणं करायला. सासू म्हणली बाई तू जा पाण्याला, नको शहाणपणा करू. मग ते माठ घेतलं, पाणी आणण्याकरिता निघून गेली महाराज. पाणी आणण्याचं निमित्त होतं आणि भगवंताला पाहण्याची चट लागली होती. भगवानच मनात घर करून बसला होता. तीच गोपी महाराज सकाळी सकाळी धुणं धुण्याकरिता गेली. धुणं म्हणजे कपडे धुण्याकरिता नदीवर गेली आणि कपडे धुवायला लागले. चिरे चोळे या त्या धुता विसरती विसरूनच गेली. ऊर्ध्वलक्ष लागले. कृष्णमूर्ती भगवंताचं चिंतन करायला लागले आणि ते वस्त्र धुवायचे विसरूनच गेली. कामधंदाच विसरून गेली गोपी. कशाचा पती सुताचा विसर पडला, पतीचा विसर पडला, मुलांचा विसर पडला, सगळं जग विसरलं. दात घासायला लागली म्हणले 3 तास दात घाशीत होती. तोंडातलं बोट तोंडातच होतं आणि दात घासायचा कार्यक्रम चालूच होता. सासू म्हणली बावळली का काय, सगळं काम घरात पडलं आणि तोंडात बोट घालून बसली. काय झालं तुला सांगता पण येईना काय झालं ते. त्यानं वेधून घेतलं कशी काय सांगेल. सासूच्या लक्षात आलं घरात भरलेले पाण्याचे माठ ओतून देते बाहेर कुठेतरी जाते. धुणं धुवायला गेली की तिकडेच 3 तास बसते. दात घासायला लागले की तोंडातच बोट घालून बसते. हिला नेमकं काय झालंय समजेच ना महाराज त्या सासूला. एक दिवशी त्यांनी महाराज सासू लक्ष देऊन होती तिच्यावर. काय होत असेल नेमकं. सगळेजण शेतात काम करायला गेले आणि ही पाठीमागून स्वयंपाक घेऊन डबा घेऊन जाण्याच्या विचारात होती. मग तिनं त्या टोपल्यामध्ये त्यांनी भाकरी घेतल्या, भाजी घेतली, सगळं बरोबर घेतलं आणि लोणचं पण तोंडी लावायला असावं म्हणून लोणच्याची बरणी शिंक्यात होती ती काढली आणि ती बरणी त्यांनी घेतली. त्याच्यातून लोणचं काढून त्या पाठीमध्ये घातलं. आता बरणीवरती ठेवायची ना पण जाण्याची पण घाई होती आणि कृष्ण मनात घर करून बसला होता. कृष्ण वाचून आता काही सुचत नव्हतं. कृष्णच दिसत होता. सगळे कामं विसरून चालले होते. बरं एकटीनं जायचं नव्हतं. तिची लेक पण होती, तिचं नाव होतं हरणी.
ती हरणी पण बरोबर घेऊन जायची होती. एवढी गडबड झाली कृष्णाच्या चिंतनामध्ये, ती बरणी शिंक्यावर ठेवायची तर हरणीच उचलून शिंक्यावर ठेवली. आणि मग निघाली, पाठी डोक्यावर घेतली, बरणी कडेवर घेतली हरणीच्या जागेवर, आणि बरणी कडेवर घेऊन त्यांनी गेली. तिथं सगळे वाटच पाहत होते. आली का म्हणे आली, फार भूक लागली, काय स्वयंपाक आणला म्हणे आणला. खाली ठेवली पाटी. मग विचारलं त्याने, एकटीच आली का, हरणीला नाही आणलं का? ती म्हणली काय हरणी? मग बघ म्हणले बारीक काय दिसते तुला, तिथं बरणी होती, हरणी कुठे? मग लक्षात आलं हरणी तर शिंक्यावर ठेवली. मग घाय घाय पळत गेली, उडी उडी लेक त्यांनी शिंक्यावर नेऊन ठेवली. मग घाय घाय जाऊन खाली उतरवली. सासूला पक्का लक्षात आलं काहीतरी बिघाड झालेला आहे, काहीतरी बिघडलं. एवढं सगळं त्यांनी एकाएकी चुकणार नाही. ज्यावरती सगळं चुकायला लागलं त्यावरती हिचं लक्ष नाही, कुठेतरी दुसरीकडे लक्ष नाही. काय करावं? एक दिवशी झोपली महाराज ती, आणि झोपल्यानंतर झोपेत कन्हैया दिसला स्वप्नात, आणि कन्हैयावर बोलायला लागली, कान्हा तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे, तूच माझं सर्वस्व आहेस, तू मला भेटला पाहिजे, तू मला दिसला पाहिजे, तुझा संग मला झाला पाहिजे, असा जीव तुझ्याकरता कासावीस होतो रे कान्हा. असं स्वप्नात बडबड करीत होती. लोक बरळतात ना स्वप्नामध्ये, तशी बरळत होती. आणि सासूने ऐकलं आणि तिला कळालं महाराज हिला काय रोग झाला आहे ते. हिचा रोग कळाला, हिला कृष्ण रोग झालेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं चुकतं आहे. मग तिच्या लक्षात आलं, नवऱ्याला सांगितलं तिच्या, म्हणजे तुझी बायको कृष्णाचं चिंतन करते. नवरा असून त्यांनी कृष्णाचं चिंतन करते, परपुरुषाचं लाज वाटायला पाहिजे, सारखं त्याचं चिंतन करीत राहते. नवरा रागावला महाराज, चांगला होता पण तो त्याच्या आईसारखा तिच्यावर उद्रेकी झाला नाही. त्यानं प्रेमानं तिला समजून सांगितलं, तुम्हाला हे बघ आपला सुखाचा संसार आहे, गुण्या गोविंदाचा, मी तुझ्यावर फार प्रेम करतो, माझ्या घरचे लोक तुझ्यावर प्रेम करतात, तुला त्या लेकरं पण त्याने झालेले आहेत, आपला प्रपंच फार चांगला आहे, कशाला दुसऱ्याचं चिंतन करते, तुला काय कमी पडलं घरामध्ये, त्याचं का चिंतन करते. चांगलं सांगितलं, पण एवढं चांगलं सांगून सुद्धा गोपीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. ती म्हणली, किती व शिकवा आला माझं वेळोवेळा, मी तर या गोवळा रतली, मी तर रत झाले त्याच्याबरोबर, आता किती शिकवणार आहे. परत परत तिचे तेच त्यांनी प्रकार पाहायला मिळायला लागले. मग नवरा सुद्धा रागावला, एवढा मार दिला महाराज त्याने. एक दिवशी बेदम मारली, सुजली महाराज, जखमा झाल्या, आणि मग त्यांनी त्याच्यात आंबे हळद स्वतःच्या हाताने घातली, आणि पुन्हा समजून सांगायला लागलं, का मार खातेस, तरी पण ती ऐकायला तयार नाही. मग मात्र एवढा मार खाऊन प्रपंचामध्ये त्यांनी महाराज मन लागत नाही, आणि तोच सारखा सारखा आठवतो, मनात भाव निर्माण झाला, आता नाही, आता यांचा मार पण खायचा नाही ना, आता इथं राहायचं पण नाही, आता त्याचंच व्हायचं. जर तो त्यांनी प्राप्त करून घ्यायचा त्याच्याकरताच निघालं पाहिजे. परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरून करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुले निहाते, लावणे मागू ते पाहू नये, तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हा नीट दिपासोई. त्याचंच जर व्हायचं तर सगळं सोडून दिलं पाहिजे, आणि म्हणून सर्वस्वाचा त्याग करून त्याच्यापर्यंत जाण्याकरिता निघाली. आणि मग मात्र त्यांनी महाराज घरदार सोडून, पती मुलांना सोडून, सगळ्या संपत्तीला सोडून सुखाचा संसार सोडला. मैवम विभोर हाती भवान गदितुम नृशंशम संत्यज्य सर्व विषयांस्तव पादमूलम. त्याच्याकरिता सर्वस्व सोडलं आणि वनाच्या दिशेने निघून गेली. तो वनात गेलेला आहे. सुंदर असणारं वृंदावन आहे, उंच असणारे वृक्ष आहेत, ते आभाळा भिडलेले आहेत, सूर्यप्रकाशाला जमिनीवर घाई घाई येऊ देत नाही, एवढे उंच आहेत. त्याच्यावर वेली उंच गेलेल्या आहेत, त्या वेलींना त्यांनी फुलं उमललेली आहेत, त्याचा सुगंध दरवळतो आहे. समीर म्हणजे वारा त्या सुगंधाला घेऊन त्यांनी फिरतोय. शांत यमुना वाहते आहे, यमुनेच्या पात्रात कमळं उगवलेली आहेत, त्याचा सुगंध दरवळतो आहे. वानर शांतपणे भगवंताला पाहतायत, पक्षी किलरव करायचं बंद झालेले आहेत, यमुना जळ त्यांनी शांत झालेला आहे. त्या यमुनेच्या पात्रामध्ये त्यांनी बदक फिरतायत, हंस फिरतायत, हरणी त्यांनी चंचल आहेत पण भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहतायत. आणि तो कन्हैया एका विशाल असणाऱ्या शेळीवरती बसलेला आहे, तो मुरली वाजवतोय आणि सर्वांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतोय. गोमाता शांत बसलेल्या आहेत, आणि अशी अवस्था वनामध्ये कन्हैयाची आहे. ही गोपी आणि सर्वस्व सोडून कन्हैयाच्या समोर गेली. तो जिथं बसलेला आहे त्याच्या शेजारी जाऊन बसले, आणि बसून त्यांनी महाराज फार प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागले. दोघांची नजरानजर झाली आणि भाव अंतकरणात प्रगट झाले, आणि त्या डोळ्यांच्या माध्यमातून भाव त्याच्या समोर त्यांनी सांगायला लागले, देवा आता सगळं सोडून तुझ्याकरता आलेलं आहे, आता मला कोणीच नाही, आता फक्त तूच आहेस, तुझ्या वाचून मला कोणी नाही. आणि मनाला समजून सांगितलं, बस आता परत मागे फिरायचं नाही, नियमच करायचा, आणि कन्हैयाच्या शेजारी जाऊन त्यांनी स्थिर व्हायचं.
अशा पद्धतीने तिनं मनाला समजून सांगितलं आणि हाच नियम त्यांनी केला आणि कन्हैयाच्या शेजारी जाऊन बसली. तो भाव तुकोबाराने टिपला आणि सगळ्यांच्या समोर सांगितला. हजने हाच नेम केला म्हणले. आता परत मागे संसाराकडे वळून फिरणार नाही. हाचे नेम आता न फेर माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या शेजारी जाऊन बसले. तो गोविंद अट्टहास करून प्राप्त करून घेतला. नुसती शेजारी जाऊन बसले असं नाही, जणू काय त्याच्या मनामध्ये मनरूपी घरात प्रवेश करून गेली. आता त्याला दुसरं काही दिसत नाही, तो तिच्याशी समरस झालेला आहे, तिच्याशी एक रूप आहे महाराज. तो सुद्धा तिच्या छंदात अडकलेला आहे. त्रेतायुगामध्ये अहिरावणाची पत्नी होती महाराज. काय तिचं नाव होतं? चंद्रलेखा का चंद्रसेना असं काहीतरी नाव होतं. तिनं स्वतःचा नवरा मारला होता याच्या करता, रामाकरता, राम घरी यावं म्हणून. हनुमंतरायांनी त्यांनी ते पलंग भोंग्याला कुरतडायला लावला आणि रामप्रभू आले पण बसता आलं नाही. वाऱ्यानं पलंग मोडून पडला, रडायला लागले ना. रामा आता तू पण चाललास, माझा नवराही मारून टाकला, आता काय करू? रामानं तिला वचन दिलं. हे गो म्हणले, या युगामध्ये एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे. हा तुझा स्वीकार मला करता येत नाही, पण ऐक म्हणले, जसं या युगामध्ये तुला माझा छंद लागला आणि तू माझ्याकरता सगळं सोडून दिलं, तसं पुढच्या युगात जन्माला येईन, अवतार घेऊन येईन द्वापार युगामध्ये. आणि जसं या युगामध्ये तुला माझा छंद लागलेला आहे, तसं पुढच्या युगामध्ये मला तुझा छंद लागलेला असेल. मी सतत तुझं चिंतन करीत राहीन. तीच आहे महाराजी, ती कन्हैयाच्या शेजारी जाऊन बसलेली आहे. आणि कन्हैयाला दुसरं काही काम नाही, राधा राधा राधा, दुसरं काही काम नाही महाराज. तो राधेचं चिंतन करतोय आणि राधा कन्हैयाचं चिंतन करते. त्याच्या मनरूपी घरात प्रवेश करून बसली आणि पट्टराणीच झाली महाराज. काही गीता आहेत ना महाराज, ते राधाए से भई श्याम की दीवानी, राधाए से भई श्याम की दीवानी, ये ब्रज की कहानी हो गई, एक भोली भाली गाँव की गवारन, तो पंडितों की बानी हो गई, बिना परिणय के वो प्रेम की पुजारन, तो कान्हा की पट्टरानी हो गई. पट्टराणीच झाली महाराज. त्याच्या मनात घर करून बसली आणि त्याची पट्टराणी झाली. तिला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, भगवंताला अतिशय प्रिय झाली. का? सर्वस्व सोडून दिलं आणि परमात्माच आपलं आहे असं समजून भगवंताच्या दिशेने गेली. त्याच्या शेजारी बसली, नियम केला, आता परत फिरायचं नाही. म्हणून काय होता आलं तर पट्टराणी होता आलं. कशी झाली? घरात घुसली, मग पट्टराणी झाली. Thank you.
घरे घरातच घुसले, कन्हैयाच्या मनरूपी घरात प्रवेश केला. त्याची पट्टराणी झाली. पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. ते सावळं असणारं परब्रह्म कृष्ण रूपानं प्रगट झालेलं जे परब्रह्म आहे आणि त्याचं वरण केलं म्हणजे तो त्यांनी अशा पद्धतीने पतिरूपानं स्वीकारला. हा त्यातला भाव आहे महाराज. आता त्याचा अंगसंग झाला, त्याची संगती झाली. आता मात्र त्यांनी महाराज जगाची काही चिंता राहिली नाही, कोणाची काही भीती राहिली नाही. तो बलवान असणारा परमात्मा आहे आणि त्याचा संग झाला म्हणून त्यांनी भय राहिलं नाही आणि चिंता राहिली नाही. आता कोण काय म्हणतं याच्याशी काय घेणं देणं राहिलं नाही. लोक काय म्हणतात या मुद्द्यावर जर त्यांनी लोक असतील तर परमार्थ करू शकत नाहीत. लोकांचा सगळ्यात आधी त्याग केला पाहिजे. त्यजून याच्यानं भक्ती करा, भगवंताचं भजन करा. महत्वाचा विचार आहे महाराज. भगवंताचं भजन करण्याकरिता लोकांचा मुद्दा बाजूला करावा लागेल. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. जनाबाईंचं त्यांनी प्रमाण आहे महाराज. ते म्हणतात त्यांनी महाराज, पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. काय बोंब मारायची ती मारा, मला काही घेणं देणं नाही. कोण काय म्हणते याच्याशी काही कर्तव्य राहिलं नाही. का तर भगवंताचा संग झाला, तो बलवान आहे, त्याची संगती प्राप्त झाली. आता चिंता राहिली नाही, आता भय राहिलं नाही. सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताची झाली. कशाच्या बळावर? तर भगवंताच्या बळावर महाराज वर्णन
आता शब्द फार महत्त्वाचा आहे. आतापर्यंत सगळ्यांचा जात सहन केला, मार खाल्ला, सगळं काही झालं आहे. आता बलवान असणाऱ्या परमात्म्याचा संघ झाला आहे. आता काही भय नाही, आता कोणाची भीती नाही, आता कशाची चिंता नाही. भय नाही काळाचं आणि चिंता नाही प्रपंचाची, संसाराची. काळाची भीती संपून गेली आणि संसाराची चिंता संपून गेली. का बरं? बलवान असणारा परमात्मा प्राप्त झाला, त्याचा संग झाला आणि म्हणून ही स्थिती प्राप्त झाली. कीर्तन सुरू होत असताना, उपक्रम करताना जी बडबड केली होती ना आधी, ती या कारणाकरता होती, तुम्हाला ते कळण्याकरता. तुम्ही जोपर्यंत सर्वस्वाचा त्याग करून परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य होत नाहीत, अनन्य मुद्द्यावरून आपण बोलायला सुरुवात केली, तोपर्यंत तुम्हाला परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही. ही गोपी अनन्य झाली आणि म्हणून परमात्म्याची झाली आणि परमात्मा प्राप्त झाला म्हणून आता भीती राहिली नाही आणि चिंता राहिली नाही. भगवंताचं सुख प्राप्त झालं. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. हरीचं सुख त्यांनी प्राप्त झालं आणि जीवन पूर्ण झालं म्हणा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशी अवस्थाच गोपीला प्राप्त झाली. ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता हे ऐकायचं आहे. ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता हे ऐकायचं आहे. निस्संग झालं पाहिजे तर परमात्मा प्राप्त होईल. गोपी निस्संग झाली, व्याभिचार केला संसाराबरोबर आणि मग परमात्म्याचं होता आलं. हा त्यातला भाव आहे. म्हणून तिचे ते भाव तिनं प्रगट केलेले आहेत. अशा अनेक गोपी आहेत. त्या सगळ्या गोपींच्या सासवा त्यांनी महाराज गारणं सांगण्याकरिता येतात. यशोदेला नासी आले आमच्या सोना, सगळ्या सोनांचा नाश केला म्हणे तुझ्या या कृष्णाने. त्याला काय समजून सांग, गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं बुडवावा. अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना, असे त्यांनी महाराज गारहाणे यशोदाच्या समोर येऊ लागले. पण कन्हैया मात्र त्याच्या मस्तीत मस्त आहे आणि गोपी त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. रोज त्यांनी कन्हैया गोपाळांना घेऊन वनात जातोय, उड्या मारतो, खेळतो, बागुळतोय. गोपाळ त्यांनी खेळून खेळून दमले, पोटात भूक लागली, तेव्हा काहीतरी खायला दे म्हणून त्यांनी महाराज खेळणं बंद केलं आणि खडकावर जाऊन उभा राहिला. खडकावर उभं राहून त्यांनी महाराज पानांचं द्रोण तयार केलं. सगळ्यांचे शोधरे एकत्र करून त्याचा काला केला. गोपाळांना कमलाकार बसवलं आणि स्वतःच्या हातानं खाऊ घालू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात, विभ्रदवेनोम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरद होय हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति बभुजे यज्ञभुक् बाल केले गोपाल कृष्ण काल्याचा प्रसाद देऊन संतुष्ट केलेला आहे. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनात देवभाच असतो, भक्तांची गरज असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? नित्य वैष्णवांबरोबर. नित्य वैष्णव कोणात ज्ञान भरायचं उभं आहे. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करू पुढे कसं पाहूया. हे ज्ञानेश्वर